करावं म्हणून जमीन दिलेली आहे। आणि आत्ता हे जे पैसेवाल्यानं माजले ती लोक आता स्वतःचा कारखाना करून प्लॉट पाडून जमीन विकायला लागलीत। त्याच्यासाठी आम्ही शेठकडे गेलो आणि शेठ म्हणले तुम्ही जरी शेतकरी सगळेजण एक होत असलं तरी मी नेतृत्व करायला तयार आहे असं सांगितल्यावर आम्ही मागच्या 20-25 दिवसापासून सगळे कागदही काढत आहे, तरी सगळं बोगस आहे सगळं। धन्यवाद। याच्यानंतर मंडळी खऱ्या अर्थानं ज्या शेतकऱ्यात जो माणूस कारखान्यामध्ये काम करत असताना ज्या काही अडचणी ज्या शेतकऱ्याला आल्या ते शेतकरी आणि जे कामगार आज आपल्या समोरासमोर आपली व्यथा मांडण्यासाठी येत आहेत, मी आमंत्रित करतोय आदरणीय वसंतराव हाके, आपण आपला मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचा आहे। तत्पूर्वी मी हिवतरचे सन्माननीय भास्करराव मंडले आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी आपला मनोगत व्यक्त करायचा आहे। आपल्या सभेला संबोधित करतायत हिवतरचे एक शेतकरी सन्माननीय भास्करराव मंडले। आज रामाच्या नगरीमध्ये मानगंगा सहकारी साखर कारखाना बचाव समितीनं मला बोलण्याची संधी दिली, पहिल्यांदा मी त्यांचा आभार मानतो। सहकारी साखर कारखाना कसा उभा राहिला, यशवंत सहकारी साखर कारखान्याचं काय झालं हे सगळ्यांनी डोळ्यानं पाहिलेलं आहे। आटपाडी खानापूरच्या सभासद होते। आता हेच परिस्थिती मानगंगा सहकारी साखर कारखान्याची चालू आहे। बंधूंनो, दुपटी मसरं शेतकऱ्यांनी विकली आणि शेअर्स घेतले, शेतकऱ्यांनी तगाई काढली, 7-12 घाण ठेवले आणि कर्ज घेऊन त्याचे शेअर्स भरले। त्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम ह्या राज्यकर्त्यांनी केलं। अहो, ऊसाचं बिल सुद्धा दिलं नाही, भीक मागो आंदोलन करायची वेळ ह्या शेतकऱ्यावर आली। अहो, तिथं शेतकरी राहिला, एक दिवस भीक मागो आंदोलन केलं आटपाडीमध्ये, लाज वाटते आम्हाला सुद्धा सांगायची। बंधूंनो, हे ध्यानात ठेवा, इथून पुढच्या काळामध्ये आपल्या सहकारी सूतगिरणीचं काय झालं, तो मोठा जागवार झाला, तो छोटा झाला, आता कारखाना गशात घालायचा आणि हे मोठा जागवार चालू करायचा ही त्याने ठरवलंय। बंधूंनो, आपण बचाव समितीला सहकार्य केलं पाहिजे, तरच हे कारखाना टिकेल, सभासदांचे पैसे राहतील, नाहीतर हे देशोधडी लावणार आणि राज्यकर्ते यांना विकत घ्यायला पैसे आले कुठून, कारखाना चालवता येत नाही आणि विकत घ्यायला तयार झाले। मग हे सभासदांनी डाव ह्यांचा हाणून पाडला पाहिजे आणि खंबीरपणानं गोपी साहेबांच्या मागं उभं राहिलं पाहिजे। ते आता जतमधून जरी निवडून आले तरी आटपाडी खानापूरवर त्यांचं अतिप्रेम आहे। बंधूंनो, हेतून पुढच्या काळामध्ये कारखाना कसा राहील, तर हे गोपी साहेबांच्या पाठीमागं उभं राहिलं तरच कारखाना राहिला, तर राहणार नाही, हे मी लक्षात ठेवा। ह्याने अनेक मंडळींनी काय केले, ह्याच्याकडे जा त्याच्याकडे जा आणि कारखानाचा आपणच विकत घ्यायचा, चालवायचा नाही। हे सूतगिरणीचा छोटा जागवार केला, आता कारखान्याची भरपूर जमीन आहे आणि त्याचा आता मोठा जागवार तयार करायचा आणि हे सगळा कारखाना कशात घालवायचा हे कार्यक्रम आहे। हे तुम्हाला माझी नम्रतेची विनंती आहे, मला काय जास्त बोलायचं नाही, अजून भरपूर वक्ते बोलणार आहेत। या ठिकाणी करगणी सरपंच आहेत, गोपी साहेब आहेत, अनेक मंडळी कोण बोलणार असतील बोलतील। मी एक छोटासा कार्यकर्ता ह्या नात्यानं मी तुम्हाला अभिवादन केलं। तिथून पुढच्या काळामध्ये कारखाना बचाव समितीला सहकार्य करा, एवढं बोलून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। याच्यानंतर मी आमंत्रित करतोय वसंतराव हाके यांना। करगणी गावातील आज मानगंगा बचाव समितीच्या वतीनं साखर कारखान्या बचावासाठी आपण आंदोलन उभं केलेलं आहे। त्याच अगोदर राजगुरू आमचे गुरु पद्मभूषण क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकोडी, पाणी चळवळीचे भारत पाटणकर,
अहिल्याबाई होळकर अशा थोर पुरुषांना वंदन करून मी फक्त साखर कारखाना मानगंगेच्या बाबतीमध्ये सुरुवात साखर कारखान्याची कशी झाली, कुणी केली, कुठंपर्यंत आणली आणि त्याचे काय शेवट झाला, दिवा झाला, ह्याच्यावर मी फक्त सांगणार आहे. आणि मग पडळकर साहेबांना, हे बनपुरी सरपंच, आपले प्रकाश कांबळे साहेब, षटपळे तळेवाडीचे वगैरेनी अधूनमधून नेहमीच आमची जनरली आपली चर्चा होत असती. पण ह्या विषयावर असं मग अलीकडच्या काळामध्ये त्यांनी जास्त आग्रह केला आणि मी म्हणलं मग सांगायला काही हरकत नाही, आपण नेहमीच बोलतो. ते म्हणले याच्या अगोदर तुम्ही या साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये अण्णांच्या समोरासमोर ह्या गोष्टी भ्रष्टाचार आणि काय मोठ्या प्रमाणात तुमची लुटालूट सुरू होत आहे ही तुम्ही समोरासमोर त्यांना दाखवून दिलं, विश्लेषण करत आलेलं असल्यामुळं तुम्ही थोडे त्याच्या बाबतीत माहिती द्यायला पाहिजे. मग आम्ही सांगितलं बाबा माहिती आम्ही खाजगीमध्ये आपण देतोय त्याप्रमाणे फार तर कागदावरही लिहून देऊ, पण ह्या अशा कार्यक्रमात आलं तर त्याचा जरा गोंधळ वेगळ्या परिस्थितीमध्ये होईल. तर तसं काही नाही, त्या राजकारणाचा काही विषय नाही किंवा काय नाही, कोणाला आम्हाला तर काही त्या राजकारणाबद्दलचा काही विषय नाही, पण बाकीच्या काही वैयक्तिक बारीक सारीक गोष्टी असतात म्हणून त्याकरता मी म्हणत होतो. तर त्या मानगंगा बचाव समितीच्या बाबतीमध्ये हा साखर कारखाना आटपाडी, मान आणि सांगोला ह्या 3 तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या कार्यक्षेत्रामधला हे विकास केंद्र उभा केलेला आहे. पण ही साखर कारखाना कैलासवासी माजी आमदार अण्णासाहेब लेंगरे आणि बाबासाहेब दादा देशमुख यांनी ही कारखाना वसंतदादांच्या पाठीमागं लागून त्यांनी ती आणला इकडं. परंतु आटपाडी तालुक्यात येण्याऐवजी तो कारखाना गणपतराव बाबा देशमुख यांनी सांगोल तालुक्याच्या हातीमध्ये नेला चिंध्यापिरीच्या जवळ. पण यांनी ह्या दोन्ही मंडळींनी ताकदीनं आपलं त्या वसंतदादांच्या पाटीलच्या मागे लागून आपल्या हातीत कारखाना आणला. पण कारखाना आणला म्हणजे लगेच उभा राहिला आणि पुढं त्याचं कार्य सुरू झालं, उत्पन्न सुरू झालं असं नाही झालं. त्याला भरपूर अडचणी आल्या. साईट सिलेक्शनला शासकीय अधिकारी येत असताना साईटच नसल्यामुळं सिलेक्शन करता येत नाही. त्या 1250 क्रशिंगची कॅपॅसिटीचा साखर कारखाना, त्याला तेवढ्याच कॅपॅसिटीचे क्षेत्र असलं पाहिजे, भौगोलिक असलं पाहिजे, नैसर्गिक असलं पाहिजे, अशा सर्व दृष्ट्या शास्त्राच्या दृष्टीनं ते योग्य असलं तर सिलेक्शन करतात. पण ती जमिनी क्षेत्र तेवढं नव्हतं. आणि मग आता जिथं साखर कारखाना आहे त्या ठिकाणी ही धनगरांची जमीन पुजारी मंडळींची आहे. त्यामधला काही भाग गायरान स्वरूपामध्ये होती आणि थोडासा किरकोळ भाग काही कवटुळीच्या बाजूचा पलीकडचा थोडाफार येत असेल. नाही ते सगळी ही धनगराची जमीन आहे. आता ही जमीन असताना तुम्ही प्रत्येक लोकांना ही बाजीराव नानांनी सांगितलं ना, आता काही पैसे बिसे दिले नाहीत. तुमचा मुलगा लावतो, तुमचा भाऊ लावतो, अमुक करतो, ह्या भोळ्या आशेवर घेतली आणि सगळ्यांनाच वाटलं की आपला हा होरपळणाऱ्या दुष्काळी भागातला साखर कारखाना उभा राहत असताना चांगली गोष्ट असं सगळ्या लोकांना वाटलं. आणि त्यामुळं त्यांनी ती जमीन चांगल्या मोठ्या विचारानं दिली, मोठ्या दिलानं दिली. साखर कारखाना उभा राहिला. बाबासाहेब दादांना दुर्दैवानं त्यांच्या नशिबानं बघता आलं नाही. त्यांना साखर सुरू केली, ट्रायल घेऊन काढली, परंतु त्यांचं निधन झालं. आता निधन झाल्यानंतर या कार्यक्षेत्रामध्ये जाणती अण्णासाहेब लेंगरे आणि गणपतराव बाबा ही 2च माणसं अनुभवी जाणती राहिली. बाकीच्या कार्यक्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी सांगितलं मग आधी असं झालं तर तुम्ही कुणीतरी आता चेअरमन व्हा. पण ह्या दोन्ही बी जाणत्या थोर विचाराच्या मंडळींनी सांगितलं आपण ह्या अशा भावना ह्याच्यामध्ये दुःख कुटुंबियामध्ये आपण सहभागी व्हायचं असते आणि ह्याच्यामध्ये आपण आता काही करायला पुढच्या वेळेला भरपूर दिवस आहेत. आता त्यांच्या चिरंजीवाला होऊया आणि त्यांच्या मग ते राजेंद्रनाला चेअरमन करण्याचं ठरलं आणि ते चेअरमन केलं. कारखाना सुरू राहिला. सुरू होता होता त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी चालत राहिल्या. आता या कार्यक्रमाच्या दिशेनं आगमन होतंय महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री सन्माननीय सदाभाऊ खोत यांचं. माझ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं सोन्याचा दिवस
ज्या माणसामुळे आलं त्या माणसाचा शेतकऱ्याचा आटपाडी तालुक्याच्या शेतकऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याकरता मंचाच्या दिशेने आगमन होत आहे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री आदरणीय सदाभाऊ खोत यांचं आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. मंडळी खऱ्या अर्थानं चालू करू का मी हके साहेबांना विनंती करतो आपण कंटिन्यू करायचं याच्यानंतर सन्मान सत्कार होतील. कारखाना सुरू राहिला परंतु पुढं बरेच गोष्टी त्यांनी बारकाईने लक्ष न दिल्यामुळे भ्रष्टाचाराला सुरुवात फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. ते चेअरमन आणि संचालक मंडळापर्यंत खालच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी कधीही काही आज तागायत काही त्यांना माहीत होऊ दिलं नाही, त्यांनी लक्ष घातलं नाही. त्यामुळं त्याला फार मोठ्या घुशी बिळासारखी भुयारी बिळं पडली आणि ती कारखाना आज त्याचा हे गडप करण्याचा प्रयत्न झालेला आहे. मग ह्या शेतकऱ्यांचा विकास करण्याच्या दृष्टीनं आपला कारखाना कंटिन्यू सुरू राहायला पाहिजे, परंतु दुष्काळाचा काही कालावधी असल्यामुळं त्याच्यात जरी अडचणी आली असल्या तरी ह्यांनी भ्रष्टाचारच केला नसता तर ही अवस्था झाली नसती. भ्रष्टाचारमध्ये अगदी त्या लाईटच्या बल्बापासून त्या ट्यूबपासून जीप कमांडरच्या गाड्या ज्या कारखान्याला भाड्यानं लावलेले ते त्या भाड्यापासून ड्रायव्हरपासून शिपायापासून हे अशा पद्धतीनं ही भ्रष्टाचार सुरूच राहिला. शेतकरी बंधूंनो, जनरल मीटिंगमध्ये ह्यापैकी बरीचशी मंडळी तुम्ही येत होता, तुम्हाला माहिती आहे. पण आम्ही अमुक ठराव नंबर तो नुकसानकारक आहे तो ठराव रद्द झाला पाहिजे म्हणून आम्ही सांगत होतो. पण आम्ही ही आरडाओरडा करून सांगणारी ठराविक 4 चौघ DM सर, मी आणि ती कवठळीचे मेजर साहेब होते. पण समोरच्यांचं प्रचंड ते बहुमत होत असल्यामुळं ठराव नंबर 6 टाळ्याच्या गजरात मंजूर करावा. मग धडधड धडधड टाळा वाजवायचा ठराव मंजूर. पण त्या ठरावाला त्या ठरावामध्ये लिहिलंय काय प्रकार आहे ह्याचा काही हिशेब न करता ह्या लोकांनी टाळ्या वाजवूनच त्यांना तो ठराव मंजूर करत गेले आणि त्याचा काय कारभार चालला हे कधी कुणाला काही लक्षात आलं नाही. पण आम्ही सांगत होतो ही वाईट दिशेनं, ही धोक्याच्या दृष्टीनं साखर कारखाना चाललाय. हे साखर कारखान्याला कोयती पुरवत असताना सुद्धा आम्ही सांगत होतो सतत प्रत्येक गोष्टीवर हे कोयती दिले लोकांना ऊसतोडी त्या टेंडर देत असताना समजा काही 10,000 11,000 त्यांना नग पाहिजेत, ते त्या ह्याच्यामध्ये त्या कोयतीच्या मुठीला रिबीट पाहिजे ती आरपार असायला तर ती मजबूत असते. पण ह्यांनी जवळच्या लोकांना ते टेंडर देऊन फक्त त्या टेंडरवाल्याने बिल द्यायचे, ते नग एवढं द्यायचं बिल काढून घ्यायचं, संपला विषय. पुढं काय घडते त्याच्याशी काही त्यांना देणं घेणं नाही. आपला कुऱ्हाडीचा दांडा खोऱ्याचा निकळल्यावर कसं होतं आपल्याला माहिती आहे. घाव बरोबर बसत नाही, दार मोडता येते किंवा ढापा तुटत नाही, तशी परिस्थिती त्या कोयती झाली. आणि त्या कोयत्यामुळं शेतकऱ्यांचं आणि कारखान्याचं किती कोट नुकसान होते ते सुद्धा आम्ही त्याचं विश्लेषण करून दिलं होतं. पण आमचं काही त्यांनी जुमानलं नाही. ठीक आहे, नाही जुमानलं म्हणून आम्ही काही त्या विषयावर काही थांबलो नाही, आमची बाजू मांडतच राहिलो. आणि ती मग लचालचा केलेलं जी कोयता आहे ती प्रत्येक ताटाचं 2-3 काचऱ्या पडत होती ना खाली आणि मग ताट तुटणार. मग आता प्रत्येक शेतकऱ्याच्या त्या एकरातल्या सगळ्या ताटाच्या जर काचऱ्या पडत असल्या तर नुकसान साखर कारखान्याचं किती, शेतकऱ्यांचं किती, वाहनवाल्यांचं किती. आणि त्या उसाला खालून 5, 7, 7, 8 कांड्यापर्यंतच रिकव्हरी असते ना. मग रिकव्हरीचा महत्त्वाचा माल जर ह्या चुकीच्या तुमच्या डोळं झाकून काम करत असताना जर ती नुकसान होत असले तर मग तुमचा उपयोग काय. आणि मग ह्या सर्वच गोष्टी जर अशा होत राहिल्या 50 टन 20 टन 45 टन 22 टन 17 टन बाईनं कुठे अंडरग्राऊंड गटाराला रस सोडत होती लोक. का बरं? ही रस कुणाचा? शेतकऱ्यांनी काबड कष्ट केलेल्या, कष्टातून उभा केलेल्या उसाचा तो रस आहे. पण गटारात भुईमार्गी सोडलाच का बर? का सोडला तुम्हाला माहित आहे का नाही? म्हणून डोळे झाकून काम करत ताबडतोब राजीनामा देण्यास पात्र आहे. बिनप्रतीची ठेव, पर्चेस टॅक्स, डागडुजी खर्च असं प्रत्येक टनाला 188 रुपये शेतकऱ्यांच्या टना पाठीमागे कट करू. ताबडतोब व्याजासहित रक्कम परत दिली पाहिजे, नसेल तर ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे असं आम्ही सांगत होतो. आणि ती रक्कम
त्यांनी त्या बिनप्रतीच्या ठेवीची मात्र दिली, बाकीची काही दिलं नाही. पण त्याच्यात सुधारणा मात्र त्यांनी पुढं कोणत्याही प्रकारची केली नाही. ही भ्रष्टाचार माजवत गेले. त्याच्यानंतर 93ला तुम्हाला काही आठवत असेल की काही बऱ्याच लोकांना जाणता राजाबद्दल. मग जाणता राजा आणला, हा मग ह्यांना आठवले ते जाणता राजा आणला, ते वैयक्तिक आणला, त्याच्याबद्दल अडचण नाही ना. त्यांनी ते स्वतः खर्चानं आणायला पाहिजे होतं, मग आम्ही काही बोललो नसतो. तुमच्या घरातले पैसे नेले तुम्हाला माहिती आहे का? करगणीतल्या, निलकर्णीच्या, त्या शेटपळच्या सगळ्या तालुक्यातल्या प्रत्येक चुलीपासून पैसे गेले, हे तुम्हाला कुणालाच माहित नाही. आणि मी छटीचं कापड आणायला गेलो दुकानात आमच्या, साहेब हे आम्हाला सगळं माहिती होतं. आमच्या जवळचे पैसे नेले की आम्ही त्या प्रत्येक दिवसाचे पैसे नेले, सारे नेले, पण गरिबांच्या चुलीपर्यंत कसे गेले? मग त्या कापड दुकानात कापड आणायला गेल्यावरती 7 रुपये मीटरचं पट्ट्याचं कापड आणलं. परत एक 10-15 दिवसांनी जोडीदाराला आणायला गेल्यावर त्याच मीटर मधला कपडा, ते आपलं दुकान मोठं, ते म्हणलं आता 17 रुपये. एवढं कसं काय म्हणलं बा, ती दिवशी लिहिले आणि एवढं आता 7 रुपयेचं 17 रुपये 13 रुपये. मग त्याने खरं सांगितलं की आई शपथ, बाप शपथ, देवा शपथ, अजिबात काही नाही, ती कुणाला काही बोलू बी नका. ही अशी आमची परिस्थिती झालेली आहे. ही आमचे एवढे पैसे सगळ्या व्यापाऱ्याकडून, सगळ्या ट्रकवाल्याकडून, सगळ्या टनाकडून, सगळ्या सप्लायवाल्याकडून आणि ह्या तालुक्यातल्या सगळ्या जी उद्योगधंदेवाले सगळ्याकडून ते पैसे नेले होते. आणि मग ही रक्कम त्या वेळेला जवळजवळ 4.5-5 कोटी रुपये रक्कम जमा झाली. आणि त्या बाबासाहेब पुरंदरेला 40-50 हजार का काहीतरी दिली. बाकीची रक्कम तशीच दाबून ठेवली लोकांच्या डोळ्यात लक्षात यायसाठी जरा जुनं होईपर्यंत. आणि त्याच 100% भाग भांडवलाच्या जोरावर ती बीडीएस बँक उभा करणं, असं त्यांचा सपाटा सुरू राहिला. त्या साखर कारखान्याचा विषयच नाही, कारखाना बंद पडला, शेतकऱ्यांचं नुकसान झालं. आणि मग हे दुष्काळाचं बी निमित्त झालं. पण त्याने कारखान्याला बाकी नटा बोल्टाला काही हात लावायला नाही पाहिजे होता. ही काही आपल्या वैयक्तिक मालमत्ता नव्हती ना, या कार्यक्षेत्रातल्या सर्व काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची मालमत्ता आहे. ती नीट चालवण्याकरता 11,500 लोकांपैकी तुम्ही 17 जण जरा चांगले वाटला म्हणून तुम्हाला निवडून दिलं. ह्याचा अर्थ कशी विल्हेवाट लावण्याकरता नाही ना. ती मालमत्ता तिथं तशीच राहिली पाहिजे. तुम्हाला नाही चालव तर आम्ही बऱ्याच वेळा सांगितलं होतं ताबडतोब राजीनामा देऊन बाजूला राहू दे तिथं. मग ह्या एवढं जर नुकसान होत असेल, लोकांना त्रास होत असेल, तर तुमचा त्याचा उपयोग काय? आणि मग यांना ह्या अण्णासाहेबांनी किंवा गणपतरावबांनी मोठ्या दिलानं विचारानं ह्या पदावर पाठवलं. पुढं चांगल्या पद्धतीने चालत राहील. बाबासाहेब दादा चांगले विचारायचे आणि त्यांच्या विचाराप्रमाणे हे तालुका पुढं चालत राहील असं वाटलं. पण त्यांनी ह्या प्रकारचा शेवटी शेवट लावून विल्हेवाट लावून टाकलेली आहे. आता विल्हेवाट लावली तरी पुढं आता त्याच्यापेक्षा पुढची विल्हेवाट लावण्याचा हे अलीकडे काहीतरी प्रकार सुरू झालेला आहे. ती खरेदी करणं, विकणं, त्याचं काही लाटिंग करणं, अमुक काही गोष्टी. मग त्याने त्या स्वतःच्या त्यांच्या त्या काही मालमत्ता असेल त्याचं काय करायला व्यवहार काय आपण काय अडथळा करणार आहे का? आपला काय संबंध? त्यांचा स्वतःचा विषय असेल तर. पण ही सार्वजनिक मालमत्ता ह्या कार्यक्षेत्रातल्या शेतकऱ्यांची असताना त्याची विल्हेवाट तुम्ही खरेदी विक्रीची करून असं कोट्याधीची रक्कम मिळवायचा, अन्य भानगडी करण्याचा तुमचा अधिकारच काय? तुम्ही त्याचं राख ठेवली. आता त्या कोरोना काळात साहेब फक्त लांब न बघितलं तर तुम्हाला पत्रच दिसणार. आत एक नळही दिसत नाही आता, म्हणजे आता सुरू केलाय पण त्याच्या अगोदर कंटेनर भरून रात्रीचं ते वरनं ती पडदं झाकून ते पोराने इकून टाकलं ती भंगार. म्हणजे ही मालमत्ता कुणाची? हे आपली तुमची आमची आहे. आणि ह्या मालमत्तेची विल्हेवाट त्यांनी लावायचा अधिकार काय? म्हणून त्याच पद्धतीनं आपण आता जरा सुधारणा केली पाहिजे आपल्यामध्ये आणि त्या दिशेने आपण चाललं पाहिजे. आता ही बचाव समिती मानगंगा हे पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी केलेली आहे. पण त्यासाठी त्यांना साथ दिली तर ही वाचणार आहे, नाही दिली काही शिल्लक राहणार नाही. काही दिवसांना तालुका सुद्धा गायब करायला कमी करणार नाही, असं होईल. मग त्या दृष्टीनं मग मी आता काही माझं ज्या काही मी त्यांना काही माहिती दिलेली आहे, जेवढं मला सांगता येते तेवढं सांगितले. ह्याच्यापेक्षा काही आता काही स्टेज काही राजकारणाच्या बाबतीतलं नसल्यामुळं बाकीचं खाजगी काही त्यांच्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही. आणि
माझं मनोगत आपलं मग थोडक्यात मी संपवतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. खरं तर शेतकऱ्यांना कसं फसवलं जात होतं, कर्मचाऱ्यांना कसं धमकावलं जात होतं, ही कहाणी आमच्या हाके साहेबांनी सांगितली. याच्यानंतर गावच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री सन्मान्य सदाभाऊंचा सन्मान या ठिकाणी होतोय. आणि हा सन्मान करगणी गावचे लोकनियुक्त सरपंच सन्मान्य तात्यासाहेब हनुमाने आपण करावा. एकदा टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी आपण साथ द्यायची आहे. सत्कार होतोय महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री, ज्या माणसानं खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा सोन्याचा दिवस निर्माण केलं, त्या शेतकरी पुत्राचा सन्माननीय सदाभाऊ खोत यांचा एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. हात वरती, जोरदार टाळी आपल्या माणसासाठी, आपल्या शेतकरी पुत्रासाठी. त्याच्यानंतर आमदार सन्माननीय गोपीचंद पाळकर साहेबांचा सन्मान होतोय. ते करगणी गावचे उपसरपंच सन्माननीय साहेबराव खिल्लारी आपण करायचं आहे. महाराष्ट्र राज्याची मुलुक मैदानी तोप आणि खऱ्या अर्थानं युवकांच्या पाठीमागं ढाल बनून युवकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावरचा लढा उभा निर्माण केला. ते महाराष्ट्र राज्याचे मुलुक मैदानी तोप आमदार गोपीचंद पाळकर साहेबांचा सन्मान होतोय. उपसरपंच सन्माननीय साहेबराव खिल्लारी यांच्या हस्ते. याच्यानंतर मानगंगा बचाव कृती समिती आणि या समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जे कार्याध्यक्ष सन्माननीय तानाजी लवटे यांचा सन्मान होतोय. माजी सरपंच सन्माननीय तुकाराम जानकर यांच्या हस्ते. मानगंगा बचाव कृती समितीचे अध्यक्ष सन्माननीय तानाजी सेठ लवटे यांचा सन्मान होतोय. तुकाराम जानकर यांच्या हस्ते. मी सन्माननीय ब्रह्मानंद पडळकर साहेबांना विनंती करतो आपण मंचावरती यायचं आहे. मी उपस्थित सगळ्याच मान्यवरांचं, मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांचं शब्द सुमनांच्या माध्यमातून स्वागत करतो. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं करगणी गावचा एक सुपुत्र ज्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावरती, आपल्या कष्टाच्या जोरावरती यशाला गवसणी घातली, सन्माननीय विशाल गोविंद खिल्लारी सहाय्यक अभियंतापदी निवड झाल्याबद्दल विद्यमान आमदार सन्माननीय गोपीचंद पडळकर साहेबांनी राज्यमंत्री आदरणीय सदाभाऊ खोत यांच्या हस्ते या भूमिपुत्राचा, या विशाल गोविंद खिल्लारीचा सन्मान होतो. खिल्लारी यांच्या वतीनं आदरणीय साहेबांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. याच्यानंतर मी मानगंगा बचाव समितीचे अध्यक्ष, सत्कार झाल्यानंतर अध्यक्ष साहेब बोलतील. खरं तर सन्मान होतोय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा, सत्कार होतोय सन्माननीय राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा. याची देही याचा डोळा, हा सुंदर असा सोहळा करता शेतकऱ्यांच्या न्यायाचा, हा बैठक शेतकऱ्यांच्या हक्काची बैठक, शेतकऱ्यांच्या न्याय निवाडा करण्याचा हा मानगंगा बचाव कृती समितीची बैठक संपन्न होत असताना तितक्याच मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. मी मान्यवरांना विनंती करतो, डाव्या बाजूला कोणी उभं राहायचं नाही, सगळ्यांनी खुर्च्यावरती स्थानपन्न व्हायचं आहे. याच्यानंतर आपल्या समोर आपल्या मनोगत मांडण्याकरता मानगंगा बचाव कृती समितीचे अध्यक्ष आदरणीय तानाजी लवटे साहेबांना मी विनंती करतो, आपण या विचार मंचावरती आपली बाजू, आपलं मन मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. मानगंगा सहकारी साखर कारखान्याच्या बचाव समितीच्या कृती समितीच्या निमित्तानं
आज करगणी या ठिकाणी सभा लावलेली आहे. त्यानिमित्तानं व्यासपीठावर माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत साहेब, पडळकर साहेब, ब्रह्मासेठ पडळकर साहेब, त्यानंतर मान्यवर सर्व व्यासपीठावरचे सगळे मान्यवर व सभासद, कर्मचारी, तोडणी वाहतूकदार हे सर्व सभेच्या निमित्तानं जमलेले आहेत. तर मानगंगा सहकारी साखर कारखाना हा कशा पद्धतीनं चालवला हे मी थोडक्यातच तुम्हाला सांगणार आहे. तर मानगंगा सहकारी साखर कारखाना हा पहिल्यांदा चालू केला त्यावेळेला 1986 साली चालू झाला. त्यानंतर 1990 साली हा कारखाना कर्जमुक्त झाला आणि त्यानंतर 30 वर्ष कारखाना चालून 250 कोटी कर्ज झाले, 300 कोटीच्या आसपास कर्ज झाले. म्हणजे काय कारखाना चालवत आहेत बघा. हे म्हणजे कशा पद्धतीनं कारखाना चालवला आणि काय केलं हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. तोडणी वाहतूकदारांना माहीत आहे, कर्मचाऱ्यांना माहीत आहे, सभासदांना माहीत आहे. पण कुणी येऊन पुढं असं बोलत नाहीत. प्रत्येकजण असं मुठीत हे धरून बसलेले आहेत. पण सध्या आता कारखाना हा बँकेच्या ताब्यात आहे आणि तो कारखाना बँकेकडून कारखाना निलाव पद्धतीनं घ्यायचं असं त्यांचं चालू आहे. आणि त्यानंतर निलाव पद्धतीनं कारखाना घेऊन जे कारखान्याची शिल्लक जमीन आहे त्या जमिनीमध्ये प्लॉट पाडणे आणि प्लॉट विक्री करणे हा त्यांचा उद्योग असू शकतो. त्यानंतर पुन्हा ज्या पद्धतीनं सूतगिरणीवर कर्ज होते, शासकीय कर्ज होते, डीसीसी बँकेचं कर्ज होते, त्या कर्जातून डीसीसी बँकेचे कर्ज भरले आणि सूतगिरण त्यांनी ताब्यात घेतले आणि ते सूतगिरण शासकीय देणे होते, ते ताब्यात घेताना शासकीय देणे द्यायचे असे ते बोलले. आणि त्यानंतर पुन्हा सूतगिरण ताब्यात घेतल्यानंतर शासकीय देणे 1 रुपया त्याने दिला नाही. आणि त्यानंतर जे जमीन शिल्लक राहिली त्या जमिनीमध्ये प्लॉट पाडून विक्री चालू आहे. त्याच पद्धतीनं मानगंगा सहकारी साखर कारखान्याचं सुद्धा तसाच विक्री प्लॉटची होणार आहे. आणि त्यानंतर जे कुणाचं देणं आहे, सभासदांचं देणं असेल, तोडणी वाहतूकदारांचं देणं असेल, कर्मचाऱ्यांचं पेमेंट देणं असेल, ते 1 रुपया सुद्धा ते कुणाला देणार नाहीत. मधल्या काळात ज्या वेळेला कारखाना 1250 टनाचा होता तो कारखाना 2000 ते 2500 टनानं चालत होता. त्यानंतर ह्यांना स्वप्न पडलं कारखाना एक्सपान्शन केला पाहिजे. तुळशीला ऊस नव्हता 2005, 4, 10, 11, 12 साली आणि हे म्हणले कारखाना एक्सपान्शन करायचा आहे. मग कारखाना एक्सपान्शन करायचं म्हटलं तर आता पैशाची अडचण आले. पैसे कसे उभा करायचे त्या दृष्टीनं ह्याने प्लॅन काढला. कर्मचाऱ्यांच्या नावावर घंटा गाडीच्या माध्यमातून कर्ज काढलं, सभासदांच्या नावावर 7/12वर कर्ज काढलं, तोडणी वाहतूकदारांच्या नावावर वाहनांच्या नावावर कर्ज काढलं. वाहन 2 लाखाचं ट्रक, ट्रॅक्टर 2.5 लाखाचं कर्ज 10 लाख. अरे काय चाललंय हा? ह्या अशा पद्धतीनं जवळजवळ 75 ते 70 कोटी रुपये काढले. आणि कारखाना एक्सपान्शन करायच्या वेळेला ह्याने दुसऱ्या कारखान्यावर फेकून दिलेलं मटेरियल ते कारखान्याला तिथनं आणलं आणि साधारण माझ्या अंदाजानं 5 ते 10 कोटीच्या आसपास मटेरियल आणलं असेल. ते पण निव्वळ बाद फेकून दिलेलं. आणि त्या मटेरियलमधनं कारखाना जोडला आणि जोडल्यानंतर तो कारखाना पहिल्यांदा चालू केला. त्यावेळेला कारखाना 1250 कॅपॅसिटीचा होता. त्यावेळेला तो 2500 टनांना चालत होता. आणि 2500 टनाचा कारखाना ज्या वेळेला एक्सपान्शन केला त्यावेळेला तो कारखाना फक्त 1000 दिवसाला गाळप करत होता. म्हणजे काय किती भारी एक्सपान्शन झालं बघा. म्हणजे आणि जर त्याचा क्रशिंग रेट जर वाढवला तर कारखाना फार फार तर 1500 पर्यंत गाळप करायचा आणि पुन्हा 3 दिवस बंद पडायचा.
हे खालच्या वर्कर लोकांनी जोडून घेतला आणि तो कारखाना आता कसा चालणार ते काय चालणार आता मी तरी काय करू त्या गोष्टीला. अशा पद्धतीचं एक्सपान्शन केलं आणि एक्सपान्शन केल्यानंतर त्याच्यासाठी जे कर्ज लोकांचे कर्ज काढले होते लोकांच्या नावावर कर्ज काढले होते ते लोकांचे कर्मचाऱ्यांच्या नावावर कर्ज, पुन्हा वाहतूकदारांच्या नावावर कर्ज, सभासदांच्या नावावर कर्ज आणि हे कर्ज पुन्हा फेडायचं कसं हा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेला पुन्हा कारखाना बंद पडला आणि बंद पडल्यानंतर कारखाना पुन्हा लोक घरी गेले आणि घरी गेल्यानंतर त्या लोकांना 1 रुपया सुद्धा पगार तिने दिला नाही. कसल्याही प्रकारचा कुठल्याही कर्मचाऱ्यांना पगार दिला नाही. तोडणी वाहतूकदारांना बिल दिलं नाही. शेतकऱ्यांचे बिल 2.25 कोटी रुपये राहिले त्यांना दिलं नाही. आणि पुन्हा जाताना सगळ्यांच्या नावावर पुन्हा महिन्या 2 महिन्यानं 4 महिन्यानं बँकेचे लेटर ये लागले. तुमच्या नावावर 10 लाख आहेत त्याचे 15 लाख झालेत, तुमच्या नावावर 8 लाख आहे त्याचे 20 लाख झालेत. अशा पद्धतीनं सगळ्यांना नोटीस आजपर्यंत सुद्धा येतात. म्हणजे ह्या लोकांनी कशा पद्धतीनं ह्या जनतेचं किंवा सभासदांचं आणि कामगारांचं आणि तोडणी वाहतूक कंत्राटदारांचं कशा पद्धतीनं पाय बांधले किंवा काय केला हा कारभार हे तुम्हाला सगळ्यांना माहीत होतोय आणि झालेला आहे. त्यानंतर पुन्हा आता प्रत्येकानं स्वतःच्या नावावर कर्ज असल्यामुळं 1 रुपया विहीर पाडण्यासाठी कर्ज मिळत नाही त्या बँकेचे, कुठं घर बांधण्यासाठी कर्ज मिळत नाही, मुलांचं शिक्षण करण्यासाठी कर्ज मिळत नाही. अशा पद्धतीनं सगळ्यांच्या ह्याच्यावर हे आघात झालेला आहे आणि ह्या आघातातून निसटणं इतकं सोपी गोष्ट नाही. तर आता कारखाना हा सभासदांचा राहिला पाहिजे. या माध्यमातून पडळकर साहेबांनी समिती तयार केलेली आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून सगळ्यांनी शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. आणि एकत्र आल्यानंतर आपणाला माननीय सदाभाऊ खोत साहेब आणि पडळकर साहेब यांच्या माध्यमातून कारखान्याचा प्रश्न हा नक्की सुटणार आहे आणि कारखान्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्या अनुषंगानं सगळ्या सभासदांनी तोडणी वाहतूकदारांनी किंवा अन्य सर्व नेते मंडळांनी सपोर्ट करावा या निमित्तानं मी एवढंच सांगतो. आणि त्यानंतर पुन्हा आतापर्यंत आमची आता अवस्था अशी झालेली आहे की माझी पोरगी माझा पोरगा माझं धाकटा मुलगा शाळेत शिकत होते. 1995 साली मी परदेशात मुलगी पाठवली MBBSला आणि त्यानंतर मला 1995 साली 2019ला मी त्या राजराणाकडं पैसे मागायला गेलो. अण्णा माझ्या नावावर कर्ज आहे आणि मला बँक लोन मिळत नाही, तुम्ही मला ते तेवढं नील करा आणि मला पैसे मिळायला पाहिजेत. आणि मी मॅनेजरला विचारलं त्यावेळेला मॅनेजर मला म्हणले तुम्हाला 20 लाख रुपये देतो. मग म्हटलं ठीक आहे. अण्णाकडे गेलो. अण्णा म्हणले आपला कारखाना आता मे नंतर आपला कारखाना नक्की आपला जून जुलैमध्ये आपण सगळं कर्मचारी बोलवून घेणार आहे आणि कारखाना यावर्षी आपण चालू करणार आहे, त्यामुळे तुझं कर्ज आपण सगळ्यांचंच भरणार आहे, तुझा प्रश्न काय नाही. मग पुढच्या वर्षी दुसरं वर्ष आलं. त्यानंतर सुद्धा पुन्हा मी गेलो. मी म्हटलं अण्णा 2020 साल लागले, मग आता माझा अजून मला कर्ज मिळालं नाही, माझी अवस्था काय झाली असेल, मला किती अडचण आली असेल, मी आता काय करू असं म्हटल्यानंतर अण्णा म्हणले काय अडचण नाही, गेल्या वर्षी जरा अडचण आली आपल्याला पण ह्या वर्षी आपण कारखाना चालू करणार आहे. हे थोतांडे नुसतं, दुसरं काय सुद्धा नाही. अतिशय लबाड माणसं आहेत ते. मग मी म्हटलं अण्णा हे काय चाललंय, तर अण्णा मला म्हटले ठीक आहे आता नाही, आपण ह्या वर्षी बघू, झालं तर 100% होईल, नाही तर आपण कर्ज तरी तुझं नक्की भरू. तिसऱ्या वर्षी 2017ला गेलो. त्यानंतर पुन्हा मला म्हटले आता काय नाही, आता ह्या वर्षी आपला कारखाना चालूच होणार आहे. पण मला आता अशी अवस्था झाली की मला त्या मुलांनी पैसे भरायला लागायचं होतं. पैसे कुठनं काढणार, मला स्वतःची मी 1 एकर जमीन दुसऱ्याच्या नावावर करून मी पैसे काढलेले आहेत. इतकी वाईट वेळ माझ्यावर तिने आणलेला आहे. माझ्यावरच नव्हे तर संपूर्ण 450 कर्मचाऱ्यावर वेळ आणलेला आहे, सभासदावर वेळ आणलेला आहे आणि संपूर्ण कार्यकर्त्यावर सुद्धा वेळ आणलेला आहे. कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांना अडकवलेला आहे. हे त्यांना अशा पद्धतीनं अडकवलंय. आम्ही त्यांना सोडणार नाही. आम्ही जिवंत आहे तोपर्यंत त्यांना आम्ही दाबल्याशिवाय सोडणार नाही आणि आमचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच काय, आम्ही असं ठरवलंय, सगळ्यांना मी फोन केले होते, माझे सहकारी आहेत त्यांना,
त्यांना असं सांगितलं की आपणाला राजराणांना इतकं आपल्याला अडकवलंय, आपल्याला कुठे विहिरीसाठी कर्ज मिळत नाही, म्हशीसाठी कर्ज मिळत नाही, आपल्याला काय घर बांधायसाठी कर्ज मिळत नाही, मुला शिक्षणासाठी कर्ज मिळत नाही, आपण काय करायचं? तर ह्याने आम्ही सगळ्यांना एकमेकाला फोन केले आणि आम्ही सांगितलं आपण एकच काम आता करायचं आहे की ह्याचं पाय बांधल्याशिवाय आपण सोडायचं नाही, ह्याचं चांगलं पाय बांधायचं, असं पाय बांधायचं बोलायचं नाही की त्या पायाचे तिडे ह्याचे जे आपण म्हणतो का नाही चावर तिडा किंवा ते ह्याचा म्हणतो बघा तिडा, असा तिडा बांधल्याशिवाय आम्ही सोडणार नाही याला. ऐकून घ्या. त्यानंतर आता आम्ही आमच्या ज्यावेळेला सगळ्यांचे फोन झाले त्यावेळेला आम्ही सगळ्यांना विचार केला आता काय करायचं. सगळेजण त्यांना मी एकच म्हटलं आपण आता एक काम करायचं. तर काय करायचं? एकच आम्ही काम करणार आहे की मरायच्या अगोदर नक्की मात्र आमच्या घरातल्या सगळ्या लोकांना सांगणार आहे की ह्या वाड्याला मतदान तुम्ही देत नसला तर आम्ही शिवणार आहे. आम्ही मेल्यानंतर आम्ही जर समजा कावळे या रूपाने ज्या वेळेला प्रेताप ह्याच्यापाशी अग्नी दिलेल्या तिथं येऊ त्यावेळेला नक्की मात्र तुम्हाला सांगतो आमच्या घरातल्या पै पाहुण्याने आणि आमच्या सगळ्या सहकार्याने आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला शपथ आम्ही घातलेले त्या ठिकाणी त्यांनी म्हणायचं की आम्ही या वाड्याला मतदान इथनं पुढं आम्ही पिढ्यानं पिढ्या कधी देणार नाही म्हणून आम्ही पाया पडतो असं म्हणल्याशिवाय आम्ही तिथं आमचा घास शिवणार नाही असं आम्ही एवढं धोरण आखलेलं आहे. त्यांना वाटत असेल आम्ही करतोय ते योग्य आहे. अरे कसला करतोयस, काय करतोयस, काय केलं, एवढ्या लोकांच्या जीवावर सगळ्यांच्या नरडीवर पाय देतोयस. आणि संयम आहे, अभ्यासू आहे, नेतृत्व फार चांगलं आहे आणि 13,000 मतं पडली. बघितलं का? 13,000 आहेत आणि ते पण 13,000 मतं पडली कुठनं? तुम्ही म्हणू नका 13,000 मतं काय आटपाडीत पडली नाही. ते 13,000 मतं पडले ते विटा, विसापूर, आटपाडी आणि खानापूर या सर्कलमध्ये 13,000 मतं पडले. ती म्हणजे नक्की आटपाडीत त्याला किती पडली? आटपाडीत किती पडली? अरे त्यांची लायकी नाही आता ग्रामपंचायतच्या वार्डामध्ये राहायची. आणि लेवनची माहितनं पुढं ते आम्ही सोडणार नाही त्याला. तसं आम्हाला जितकं त्यांनी दाबले आमचं हितनं जळतंय. आम्ही अतिशय पडळकर साहेबांच्याकडे मागच्या 5 वर्षामध्ये ज्या वेळेला आले त्यावेळेला माझ्या डोळ्यातलं पडळकर साहेब पाणी आलं. ते तुमच्या घोंगड्यावरती येऊन बसलाय, ते संडास केलं तिथं, आपलं घोंगडा अर्ध तिनं भरवलंय. मला बोलता येत नव्हतं ना विरोधात, म्हणून मी 5 वर्ष तुम्हाला सांगतो गप्प बसलो आणि आज ती वेळ आली. आज मला फार मोठा सोन्याचा दिवस उगवल्यासारखा झालेला आहे. त्यांना सोडत नाही आम्ही. पडळकर साहेब तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त आम्हाला सांगा ह्यांचं सगळं कार्यक्रम करतो आम्ही, सोडत नाही यांना, काय सुद्धा सोडणार नाही. इतकं आमचं वाईट केलंय त्यांनी, भयानक वाईट केलंय आमचं, इतकं आम्हाला वाईट केलंय. अक्षरशः 20 लाख रुपये झरे शाखेने मला मंजूर केलं होतं. त्यावेळेला पडळकर साहेबांनी जाऊन सांगितलं बँकेत मी जामीन आहे पण यांना पैसे द्या. त्यावेळेला बँक मॅनेजर सांगितलं, साहेबांनी सांगितल्यावर तुम्हाला नक्की पैसे देतो, 20 लाख रुपये तुम्हाला मंजूर. पण त्यावेळेला त्यांनी माझा आधार कार्ड ज्या वेळेला मशीनला लावलं त्यावेळेला माझा सिव्हिल खराब, मी कर्मचारी होतो, माझ्या नावावर कर्ज काढले आणि माझ्याच नावावर काढलं नाही तर सगळ्यांच्या नावावर कर्ज काढले, सगळ्यांना पाय बांधले. ते सगळे नक्की मात्र या कृती समितीच्या माध्यमातून सगळी माणसं तयार होतील आणि पडळकर साहेब तुम्ही जे कर्तव्य करणार आहे त्या कर्तव्याला नक्की मात्र तुमच्या पाठीशी राहतील एवढं नक्की मी सांगतो. कारण काय आहे व्यथा आहे त्या आम्ही आटपाडीत गाठ पडलो आमच्या त्याच व्यथा असतात, तोडणी वाहतूकदार गाठ पडला त्याच व्यथा असतात, कर्मचारी गाठ पडला त्याच व्यथा असतात. मग अशा पद्धतीनं बँकेचं कर्ज मंजूर झालं आणि माझं सिव्हिल तपासलं त्यावेळेला सिव्हिल खराब झालं. त्यानंतर पुन्हा मी डोकं चालवलं. आमच्या पोराच्या नावावर त्या खालच्या मॅनेजरला मी म्हटलं माझ्या पोराच्या नावावर तरी पेमेंट देचाल. तर ते म्हणले तुमचं असं करा, ते शॉपिंग कार्ड करा, दुकानाचं करा, अमकं करा, तमकं करा, हे करा, फाईल करा, ते करा. बरं म्हणलं काय पाहिजे ते करतो. पुन्हा त्याची फाईल तयार केली. पुन्हा रेशनिंग कार्ड वगैरे ते असल्यामुळं वरच्या अधिकाऱ्याने काय सांगितलं, तानाजी यशवंत लवटे ह्यांचं पाठीमागं ह्यांच्या नावावर कर्ज आहे म्हणले 10-15 लाख आणि पुन्हा त्यांचंच पोरग पुढे येते म्हणजे ते पुन्हा आणखीन डिबार. म्हणजे मला सांगा माझ्या कुटुंबातल्या कोणत्याही माणसाच्या नावावर पैसे निघणार, आम्ही कशी मुलं हे करायची शिकवायची, आम्ही कशा पद्धतीनं ह्यांची लग्न करायची,
आम्ही कशा पद्धतीनं ह्यांची वाटचाल करायची ह्यांची आम्ही आमच्या जन्मापासून ह्यांच्या चपल्या आम्ही खांद्यावर घेतल्या होत्या. आणि त्या आम्हीच नाही तर 450 कर्मचाऱ्यांनी, वाहतूकदार 200 आहेत, त्यानंतर सभासद 11,540 आहेत. वाहतूकदाराचं तुम्हाला सांगतो त्यांच्या ट्रकवरून ट्रॅक्टरवर कर्ज काढलेत आणि त्यांचं मुंडकं 2 लाखाचं कर्ज 10 लाख. काय चाललंय हा? ट्रक तुम्हाला सांगतो 2 लाख 3.5 लाखाचा आणि कर्ज त्याच्यावर 15 लाख. म्हणजे कशा पद्धतीनं लोक गुंतवले. बीड, उस्मानाबाद, नांदेड या ठिकाणची सुद्धा लोक, मी स्वतः करार करत होतो शेती ऑफिसला, मी हार्वेस्टिंग क्लार्क होतो, त्यामुळं माझ्याकडे सगळे वाहतूकदार माझ्याकडे येत होते, ऊस उत्पादक सभासद सुद्धा माझ्याकडे येत होता. त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की तुमच्या 10 लोकांचा वाहन आहे ती 10 तुमचे करार करा. आम्ही त्यांचे करार करायचो. ह्याने आम्हाला आदेश दिला करार तरी करून घ्या, ॲडव्हान्स बघू काय द्यायचं का नाही द्यायचं ते. करार करून घेतले. 700 लोकांचे ॲडव्हान्स दिला 150 लोकांना आणि सगळे 700च्या 700 लोकांच्यावर बँक ऑफ इंडियाचं कर्ज चढलं. म्हणजे काय कारभार आहे मला सांगा. आणि ह्या सगळ्या गोष्टी इतक्या वाईट केल्या त्या की आम्हाला तुम्हाला अगदी असे सभा 10 जरी घेतल्या तरी सांगायला कमी पडणार नाही. मी इतकं त्याने आमचं वाईट केलेलं आहे. आमचं म्हणण्यापेक्षा सगळ्या तालुक्यातल्या 3 तालुक्यातल्या कार्यक्षेत्रातल्या 3 तालुक्याचं कार्यक्षेत्र आहे त्या सगळ्या सभासदांचं, कर्मचाऱ्यांचं, वाहतूकदारांचं अतिशय वाईट केलेलं आहे. तर हे वाईट असं तसं दुरुस्त होणार नाही. आम्ही त्यांना नक्की मात्र आमच्या याचा इसका दाखवून देऊनच ते त्यांना त्यांचं डोकं कान उघडतेलं असं आम्ही पद्धतीने काम करणार आहे, सोडणार नाही. तर आता त्या पद्धतीनं आता आपणाला सगळे कारखाना बचाव समितीच्या निमित्तानं आपण सगळेजण इथं एकत्र आलोय. त्या पद्धतीने सगळ्यांनी आपल्याला साथ द्या. पडळकर साहेब आपल्याला खंबीर आहेत, खोत साहेब आपल्याला खंबीर आहेत, वरचे तरी मोठे नेते तरी आपल्याला फार मोठा आशीर्वाद आहे. 5 फडीचे नागच आहेत ते काय नाही, अडचण नाही आपल्याला. त्यामुळं आपला नक्की कारखाना चालू होणार. तुम्ही काळजी करू नका हो, कारखाना 100% चालू होणार. आपल्याला फार मोठे आशीर्वाद आहेत आणि त्यानिमित्तानं सगळं आता आपल्याला पडळकर साहेब आणि खोत साहेब मार्गदर्शन करतील आणि हा आपला कारखाना आपल्या सभासदांचा राहावा आणि तोडणी वाहतूकदारांना इथंच त्याचं काम मिळावं, कर्मचाऱ्यांना काम मिळावं. या निमित्तानं एवढंच मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद लवटे साहेब. खरं तर अगदी तळमळीनं आपण आपली व्यथा या ठिकाणी मांडली. मंडळी, खरं तर नेता होणं फार सोपं आहे, नेता होणं फार सोपं आहे, परंतु लोकनेता होण्याकरता माझ्या गोपीचंद पडळकर साहेबांसारखं काम असावं लागतं, कर्तृत्व असावं लागतं. आपल्या कामाच्या माध्यमातून, आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर लोकप्रिय झालेले लोकप्रिय आमदार सन्माननीय गोपीचंद पडळकर साहेब आपल्याला संबोधित करतील. एकदा जोरदार टाळी आपल्या नेत्यांसाठी. जरा आता सभा असल्यासारखं वाटलं नाही तर धरून आणल्यागत बसला होता सगळे. निवडणुकीची सभा असल्यावर जरा चार्ज असते. आज मानगंगा सहकारी साखर कारखाना बचाव समितीच्या माध्यमातून सांगली, सोलापूर आणि सातारा या 3 जिल्ह्यातील सभासदांचा हा कारखाना, तो कारखाना वाचला पाहिजे, त्याचा लिलाव झाला नाही पाहिजे, यासाठी बचाव समितीच्या माध्यमातून गेल्या 15 दिवसापासून कारखान्याच्या सभासदांना जागं करणं, त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांच्या कानावरती काय काय घडामोडी झालेल्या आहेत त्या घालणं, हा कार्यक्रम सुरू आहे. आणि मग आज करगणीमध्ये एक सभासदांची सभा घ्यावी, शेतकऱ्यांची सभा घ्यावी अशी मागणी समोर आल्यानंतर सदाभाऊंना मी फोन केला की म्हटलं असा असा विषय आहे. सदाभाऊ म्हणले आपल्या तो आवडीचा विषय आहे, मी कसल्याही परिस्थितीत वेळात वेळ काढून येतो. आणि त्यामुळं आज दिवसभर बिझी शेड्यूल असताना सुद्धा सदाभाऊ आपल्या या सभेला संबोधित करण्यासाठी आलेले आहेत.
आपण सर्वजण जोरदार टाळ्या वाजवून माननीय सदाभाऊंचं आपण स्वागत करावं. आता एवढं ते खुलून बोलले नाहीत, परवा गेस्ट हाऊसवरती ते खुलून बोलले होते आहे की नाही. त्यांना बहुतेक सभा असल्यामुळं आज अंदाज आला नाही. आपल्या बचाव समितीचे अध्यक्ष माननीय तानाजीराव लवटे, या गावचे सरपंच माननीय तात्याशेठ वनमाने, व्यासपीठावरती उपस्थित माननीय विनायकराव पाटील, माननीय ब्रह्मानंद पडळकर, माननीय जयवंत सरगर, माननीय माजी सरपंच तुकाराम जानकर, माननीय महादेवराव पाटील, माननीय या गावचे डेप्युटी सरपंच साहेबराव खिलारी, ज्यांनी मार्गदर्शन केलं ते माननीय वसंत हाके, व्यासपीठावरती अनेक मान्यवर आहेत, पोपटराव सरगर आहेत, आपल्या ताळाच्या वाडीचे सरपंच सागरराव आहेत, गायकवाड मेजर आहेत, मंडले साहेब आहेत, माननीय उपसभापती अशोकराव माळी आहेत आणि तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे आणि ज्यांना मनापासून वाटतं की कारखाना हा शेतकऱ्यांचा राहिला पाहिजे. कुणाकुणाला वाटतंय कारखाना शेतकऱ्याचा राहिला पाहिजे? कारखाना शेतकऱ्यांचा राहिला पाहिजे अशी सदाभाऊ सगळ्या शेतकऱ्यांची भूमिका आहे. परंतु इथले नेते मागं मला वाटते त्यांनी प्रेस घेतली काहीतरी, मी ऐकत नाही, मला महादेव पाटलांनी सांगितलं. मी खरंच कुणाचं काय ऐकत, तुम्हाला पण माहीत आहे, मी माझं पण भाषण कधी ऐकत नाही. म्हटले की कारखाना मला द्यायचं ठरलंय आणि ते वर ठरलंय म्हटले, कुठं मुंबईत ठरलंय आणि देवाभाऊंचं बऱ्याच वेळा नाव त्या प्रेसमध्ये घेतलं असं त्यांनी सांगितलं. आणि मी आणि सदाभाऊ देवाभाऊंच्याकडे गेलो मागच्या 2-3 दिवसापूर्वी. आता त्या बाबतीत सदाभाऊ सांगतील की नेमकं काय झालं. अरे देवाभाऊ हा गरिबांचा नेता आहे, तो कारखानदारांचा नेता नाही आहे. देवाभाऊ हा गरिबांना मदत करणारा नेता आहे, कारखानदारांना चोरांना उचलू लागणारा नेता नाही आहे. महाराष्ट्रामध्ये तसं त्यांचं काम कधीच झालेलं नाही आणि त्यामुळं असल्या चोरांना 200-300 कोटीचा फ्रॉड करण्याच्यासाठी ते कदापि मदत करणार नाहीत. त्यामुळं तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आम्हाला हेच सांगायचं आहे की माननीय देवाभाऊंचं जे नाव सांगितलं जातं पेपरला छापून आलं, त्यांनी छोट्या छोट्या मीडियामध्ये आलं, तर ते साफ खोटं आहे. ते ह्या प्रकरणामध्ये अजिबात लक्ष देणार नाहीत. आणि म्हणून मग काय लोकांना वाटतं की आम्ही राजकारण करतोय, आम्हाला राजकारण करायची गरज काय. राजकारणाचा विषय होता तेव्हा राजकारण झालं. या चौकात आपली सभा झाली होती तेव्हा ती राजकीय सभा होती. आजची सभा राजकीय सभा नाही आहे. आजची सभा अशी आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक कारखाने विकले गेले, तसा आटपाडीचा मानगंगा सहकारी साखर कारखाना विकला जाऊ नये. मग त्याच्याशी आमचा जिव्हाळा का आहे? कारण तिथल्या जमिनी ह्या देशमुखांच्या नाहीत. तिथं ज्या 229 एकर जमिनी दिलेल्या आहेत त्या देशमुखांच्या पाहुण्यांच्या नाहीत. ज्याचं जातं त्याला कळतं. बांध पोखरला म्हणून या महाराष्ट्रामध्ये शेकडो मर्डर झालेले आहेत. बांध फोडला, शेरड रानात गेली म्हणून मारामाऱ्या झालेल्या आहेत, म्हशीनं मका खाल्ली म्हणून मारामाऱ्या झालेल्या आहेत, महिना 2-2 महिने जेलमध्ये आहेत. कितीतरी प्रकरणं आहेत. आपल्या परिसरात पण अशी प्रकरणं आहेत. कुत्रं दारात आलं, कोंबडं दारात आलं म्हणून मारामाऱ्या कितीतरी झाले. तुमच्याकडे मिटवायला आलेत, आमच्याकडे मिटवायला आलेत, पोलीस स्टेशनला आहेत, एवढ्या किरकोळ कारणावरती. पण जेव्हा तुम्ही 229 एकर जमीन बिना पैशाची, बिना मोबदला कारखाना काढतो, कारखान्यामध्ये तुम्हाला कामाला घेतो आणि म्हणून जर घेतली असेल तर त्या विषयावरती त्या शेतकऱ्यांच्यासाठी आवाज उठवणं हे गोपीचंद पडळकरचं काम आहे आणि ते कर्तव्य आहे. या तालुक्यातल्या, सांगोला तालुक्यातल्या आणि मान तालुक्यातल्या जवळपास 11,500 सभासदांनी, तेव्हा त्यांच्याकडे पैसे नव्हते, तेव्हा कर्ज काढून, सोसायट्या काढून, सावकाराकडून पैसे घेऊन, गळ्यातलं दागिने विकून त्यांनी त्या सभासदाची फी भरलेली आहे. त्या सभासदांच्या आत्मीयतेचा हा विषय आहे आणि म्हणून या कारखान्यावरती आवाज उठवणं ही आमची जबाबदारी आहे असं समजणारे आम्ही कार्यकर्ते आहोत.
आणि म्हणून आम्ही हा विषय हातामध्ये घेतला. बरं, कारखान्याच्या बाबतीत आम्ही बोललो नसतो. अगोदर सूतगिरणीचा विषय समोर आला. सूतगिरणीचा विषय माहित आहे ना काय झालाय? बनपुरी गावातील 19 शेतकऱ्यांची ती जमीन, भूमिहीन शेतकऱ्यांना मिळालेली जमीन, ह्या लोकांनी सांगितलं की आता सूतगिरणी काढायची आहे आणि सूतगिरणीला तुमची जमीन आम्हाला पाहिजे. त्या लोकांनी जमीन देऊन टाकली. तुम्हाला सूतगिरणीत कामाला घेतो. सूतगिरणीत मला वाटतं 5,000च्या का 7,000च्या वर पगारच नाही, 10,000 असेल, मला माहीत नाही. बांगलायला तिथं 500 रुपये मिळतात, तिथं 300 रुपये मिळतात. 9-10 हजार रुपये पगार आहे. त्या लोकांनी जमीन दिली. आता सांगा, सूतगिरणीची जमीन जवळपास 65 एकर जमीन आहे ना, 67 एकर जमीन आहे सूतगिरणीची. आता सूतगिरणी बंद पाडायला कारणीभूत पण अमर्श देशमुख आहे. डाव बघा, 2-4 कोटी रुपये त्या काळात दिले असते, सूतगिरणी चालली असती, पण त्यांना ती विकायची होती आणि विकून स्वतः घ्यायची होती. छोटू पुजारी मान हलवती, त्यांना माहीत आहे सगळं, कारण तो त्यांचा सहकारी आहे जवळचा, त्यांना सगळं प्रकरण माहीत आहे. बँकेला 5-7 कोटी भरले असते तर ते प्रकरण सूतगिरणी लिलावात गेली नसती, परंतु सूतगिरणी लिलावात गेली. कितीला लिलाव काढला बँकेनं? 40 कोटी रुपयाला सूतगिरणीचा लिलाव काढला. हे जिल्हा बँक. आता हे जिल्हा बँक, ह्या बँकेची चौकशी सुरू आहे. जवळपास 22 मुद्दे असे आहेत की त्यांना दोषी ठरवलंय, परंतु अजून त्याच्यावरती कारवाई झाली नाही. मी आणि सदाभाऊ गेले 2 महिने सातत्यानं प्रयत्न करतोय आणि जिथं कुठं भेटण्याची आवश्यकता आहे तिथं भेटलोय. कारवाई होईल असं आजच्या दिवशी वाटतंय. उद्या काय होतंय अजून माहीत नाही, कारण राजकीय गणित सारखी बदलायला लागलेली आहेत. परंतु जिल्हा बँकेवरती पहिली कारवाई झाली पाहिजे आणि ते संचालक पहिले जेलमध्ये गेले पाहिजेत की त्यांनी शेकडो कोटी रुपयाचा घोटाळा या जिल्हा बँकेच्या माध्यमातून केलाय. जिल्हा बँकेनं 40 कोटीचा लिलाव जाहीर केला. आता 5 सूतगिरण्या विकाय काढले त्यांनी. ह्यांच्याच आहे त्या टाग्यांच्या, त्यात आटपाडीची पण आहे, त्यात खानापुराची आहे, जयंत पाटलाच्या 2 सूतगिरण्या आहेत आणि तासगावची सूतगिरणी आहे. त्यात भाऊ बोलतील ते सगळे कागदपत्र सगळे काढून घेऊन आलेले आहे. 40 कोटीचा लिलाव असणारी बँक सूतगिरणी बँकेनं 11 कोटी रुपयाला विकली. किती? 11 कोटीला. म्हणजे किती कमी झालं? 29 कोटी इथंच कमी झालं. फायदा किती झाला? 29 कोटीचा फायदा झाला. आता त्याचं व्हॅल्युएशन 11 कोटी बँकेनं ह्यांना दिली. सरकारी व्हॅल्युएशन किती निघालं? 100 कोटी. तुम्ही आता इथं बरेच जमिनीचे व्यवहार करणारे गडी इथं आहेत, त्यांना माहीत आहे स्टॅम्प ड्युटी किती आहे. 11 कोटीची स्टॅम्प ड्युटी भरायला पाहिजे होती त्यांनी 6-7%, 70, 60, 70, 80 लाख रुपये. परंतु रजिस्ट्रार ऑफिसनं 100 कोटीची स्टॅम्प ड्युटी भरून घेतली की जे 6-6.5 कोटी रुपये होती. किती? नुसती स्टॅम्प ड्युटी भरली 6-6.5 कोटी. 6.5 कोटी दिली तर ती सूतगिरणीच वाचत होती, परंतु त्यांना वाचवायची नव्हती. ह्याच्या पुढं जाऊन त्यांनी त्यातली 46 एकर जमीन, 46 एकर जमीन त्याचं प्लॉट पाडले, त्यात विकले. ह्यातला एखादा आणि कुणी घेतला असलं तर मला माहीत नाही. ते 10 लाखानं 15 लाखानं प्लॉट विकले. त्याचे जवळपास 200 कोटी रुपये झाले. किती? 200 कोटी रुपये झाले. सरकारनं 24 कोटी रुपये ह्यांना दिले होते. सरकारचे 24 कोटी भरणं अपेक्षित असताना ह्यांनी फक्त 200 कोटीतले सरकारला 10 लाख रुपये भरलेले आहेत. किती? 10 लाख रुपये. त्याची सगळी कागदपत्र काढली. तिथं सहकार आयुक्तानं तुमच्यावरती फौजदारी का करण्यात येऊ नये अशा पद्धतीचं सुद्धा नोटीस या सूतगिरणीला काढलं होतं. आणि म्हणून परवा आम्ही भेटलो की या सूतगिरणीची चौकशी व्यवहाराची झाली पाहिजे, तो व्यवहार रद्द झाला पाहिजे आणि त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करून ते सगळे पैसे वसूल केले पाहिजेत अशी मागणी आम्ही परवा केलेली आहे. आणि त्यांनी शब्द दिलाय की आम्ही चौकशी करू आणि त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करू. मी आणि सदाभाऊ तिथं गेलो होतो, स्वतः आम्ही दोघं साक्षीदार आहे. हे प्रकरण सुरू आहे, हे चालणार. आता आम्ही इकडून दोघं गेलं का तिकडून चौघं जाणार आहेत, हे आम्हालाही माहीत आहे, हे सगळं गणित माहीत आहे. परंतु हे एकदा अरे लोकांचं आहे, ही प्रॉपर्टी आमची आहे, सभासदांची प्रॉपर्टी आहे,
ही कुणाची स्वतःची खाजगी मालमत्ता नाही. तुम्ही तुमचे प्रॉपर्टी विका ना, प्लॉट पाडा ना, काही करा, त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. परंतु जेव्हा सभासदाची एखादी संस्था असते त्या संस्थेची तुम्ही विक्री करता, त्याचा व्यवहार करता आणि त्याचा धंदा मांडता, हा धंदा बंद झाला पाहिजे यासाठीचा आमचा हा अट्टास आहे. आणि म्हणून जे सहकारी सूतगिरणीचं झालं तेच आता कारखान्याचं होणार आहे. कारखान्याचं ह्याच्यापेक्षा वेगळं काय होणार नाही आहे. कारखान्याचं कर्ज किती आहे? जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कर्ज आहे 118 कोटी, बँक ऑफ इंडियाचं कर्ज आहे 85 कोटी, धनश्री मंगळवेळा बँकेचं कर्ज आहे 22 कोटी, दत्त कोल्हापूरचं 50 कोटी, तिरुमल्ला दिल्ली 20 कोटी, विठ्ठल पंढरपूर 4 कोटी, कर्मचाऱ्यांचं देणं 11 कोटी, शेतकऱ्यांच्या ऊसाचं बिल देणं 3 कोटी, तोडणी वाहतूकदारांचं 1.5 कोटी, इतर देणी 20 कोटी, एकूण झाले 334 कोटी. आणि 5-25 राहिले असतील आमच्याकडून. पण कारखाना कितीचा आहे? 50 कोटीचा. कर्ज झाले किती? 350 कोटी. बरं, हे काय त्यांच्या नाही उतार्यावरती. यात आता इथं चेअरमन बसलेत बघा, बनपुरी कुठे गेले? मला आता दिसले, उभा राहा की. ह्यांच्यावरती 1 कोटीचं कर्ज आहे. किती? तेव्हा 10 लाख माझ्याकडून चुकून राहिलं. 1 कोटी 10 लाखाचं. आणि तो मिजाजगिरी तिथं बोलतोय मीडियात. अरे तू जहागीरदार आहेस, तू एवढा मोठा पैसेवाला आहेस, तर कशाला देऊन टाक ना, पैसे भरून टाक ना. तुला एवढा रुबाब आहे, तुझं एवढं सगळं मान सन्मान आहे, पैशाचा माज आहे तुला, तुझ्या पाठीमागं सगळ्यांची ताकद आहे, तर देऊन टाक ना लोकांचे पैसे. कशाला ठेवतोय? हा गरीब माणूस आहे, शेतात राबणारा माणूस आहे. त्यांच्या खात्यावरती तुम्ही 1 कोटी 10 लाखाचं कर्ज चढवलंय उतार्यावरती. ह्या माणसानं भरायचं कुठलं? लाजा वाटत नाही तुम्हाला? आणि रुबाब करता आणि तुम्ही सांगता की त्यांनी जरा कमी बोललं पाहिजे, परत बोलायला जागा. परत काय बोलायचं आहे? अरे राजकारण गेलं खड्ड्यात. असलं राजकारण आम्हाला गरज नाही. एखादा झडपी सदस्य येईल नाही तर पडल, पंचायत समिती येईल नाही तर पडल, काय त्यात आहे? असलं राजकारण आम्ही करत नाही आणि त्याची आम्हाला गरज पण नाही, त्याची आवश्यकता पण नाही. असलं चाटू राजकारण करायचं. आज शिक्षकांच्या पगारावरती तुम्ही कर्ज काढली. इकडून मेसेज आला पगारांचा भाव ना, फक्त तुमचा पगार आल्यावर कसं टूक वाचतंय तेवढंच वाचतंय, परत दुसऱ्या वेळेस एकदा टूक वाचतंय, गेलं. 1 लाख पगार असला 500 रुपये खात्यावर राहते. अरे बाबानो, हे किती गंभीर आहे बघा. गेले 15 वर्षे हे सुरू आहे. जर त्या शिक्षकाचं पोरग पहिलीत असेल बघा आणि त्याच्यावरती कर्ज काढला असेल आणि आता त्याचं ग्रॅज्युएशन झालं, त्याला पैसे नाहीत मिळाले ना, त्याला क्लासला मिळाले ना, त्याला चांगल्या कपड्याला मिळाले. शिक्षकाचं पोरगा म्हटल्यावर राहतेच ना, ना गाडी ना काय. अख्खी एक पिढी बर्बाद केली शिक्षकांची आणि दुसरी त्यांच्या पोराची. त्यांचं करिअर बर्बाद झालं. ना त्यांची लग्न झाली, ना चांगली स्थळं मिळाली त्यांच्या मुलींना, ना चांगलं शिक्षण मिळालं. पण त्याचं काय देणं घेणं नाही आहे. आणि हे शिक्षक पण काय बोलत नाहीत. अरे गुलाम बरे. रानात राहणारा मजूर मालक जर त्याला खडसावून बोलला, दुसऱ्या दिवशी त्याची फटफटी घेऊन पळून जातं, कामाला येत नाही. त्याला हुडकायला लागतो, माझी फटफटी कुठे गेली, पोलीस ह्याला हुडकून आणा. ज्याला 300 रुपये 400 रुपये 500 रुपये हजेरी असती तो सुद्धा स्वामीबानी निघतो. ज्याला त्याला वाटतंय माझी बदली, अरे बदली किती जणांची होईल कासेगावला? तिथं जागा असतील तेवढीच होईल ना, 20 जणांची होईल. बाजूला वाढेल किती, 20 जणांची होईल, 40 जणांची होईल ना. 40 जण तयारी ठेवा ना आणि बाकीचे बंड करा ना. काय त्यामध्ये? जर तुम्ही बंड नाही केलं काय जन्म पुन्हा आहे का? आयुष्य गेलं. 58 वयापर्यंत तुम्हाला जर काही मिळालं नाही तर तुमच्या पुढच्या आयुष्यात काय मिळणार आहे? आज हे सगळं प्रकरण कुणाला माहीतच नाही कसं चाललंय, काय चाललंय. आता हे कारखाना घेणार, तिथलं सगळं प्लॉट पाडणार. आता आमच्या लोकांची जमीन गेली. 1 महिना झालं भाऊ कागदपत्र हुडकते ती पोरं तहसील कार्यालयामध्ये, तिकडं रजिस्टर ऑफिसला. दस्त, एक पण दस्त सापडना. म्हणजे ह्या जमिनीचा दस्त केलाय का नाही? आज मी तुमच्या समोर बोलत असताना सुद्धा एक पण कागद ऑफिसमध्ये मिळाला नाही. 2 पोरं पूर्ण वेळ त्या कामात आहेत कागद काढायला. 1950चा दस्त सापडतोय, 1960चा दस्त सापडतोय, पण 1985ला कारखान्याचे दस्त केलेले ते सापडत नाहीत. अजून एक पण नाही. 229 एकरापैकी दस्त त्यांना सापडला.
आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की ज्या लोकांनी तुम्हाला जमीन दिली कारखान्यासाठी, तो कारखाना आता तुम्ही खाजगी करायला लागलाय, विकत घ्यायला लागलाय. 229 एकरापैकी 29 एकर जमीन कारखान्याला पुरेशी आहे. किती? 29 एकर जमीन कारखान्याला पुरेशी आहे. 200 एकर जमीन परत त्या शेतकऱ्याला तुम्ही देऊन टाका. तुम्हाला जर खरंच या तालुक्याचं नेतृत्व करायचं असेल, या तालुक्याच्या लोकांचं तुम्हाला कल्याण करायचं आहे, तर तुम्ही त्या 200 एकर, अरे त्यांच्याकडे 20 गुंठ जमीन शिल्लक आहे. मी पहिल्यांदाच पुजारवाडीत गेलो, त्यांनी पण मला कधी बोलवलं नव्हतं पलीकडच्या पुजारवाडीमध्ये. तर त्यांनी स्टोरी सांगितली की 20 गुंठ जमीन शिल्लक आहे, त्याच्यावर पण 5 लाख काढलेत. 1 एकर जमीन शिल्लक आहे, त्याच्यावर 10 लाख काढलेत. नाहीतर तुम्हाला कामावून काढून टाकतो. कामावर कुठं? चुट्या गोळा कराय. आमचं गडी तिथं कुठं आहेत? रस झाला का नाही, ती व्यवस्थित झालाय का नाही, चुया कुठं पडल्या, गाड्या कुठं लागल्या, आमचं काही एमडी आहे का? नाही. हे असं बाहेरनं फिरायचं वॉचमन पंपावरती तेल घालायला. आणि तुम्ही आज त्यांच्या सगळ्या प्रॉपर्ट्या काढून घेतल्या. आता तिथं 3 लाख 4 लाख 5 लाख प्लॉटचं दर निघू शकतात. ते म्हणते तिथं घाण पाणी जाते, मग प्लॉटचं दर कसं पडतात. उद्या पाडा, लगेच कळतंय काय आहे ते, आणि ती त्या शेतकऱ्याला द्या, त्यांचं ती विकून टाकतात. जर तुम्हाला करायचंच आहे लोकांसाठी काम, तर तुम्ही अशा पद्धतीचं काम करा. आम्ही तुम्हाला काही जरी झालं तरी हा कारखाना खाजगी होऊ देणार नाही. त्याला काय करायला लागल ते लागल. आम्ही टोकाची भूमिका ह्यात घ्यायला तयार आहे. टोकाची भूमिका घ्यायची का नाही सांगा तुम्ही? हा, सगळ्यांचं काय मत आहे का? ह्यात काय आमचा वैयक्तिक स्वार्थ आहे? हा, आपण टोकाची भूमिका घेतली पाहिजे ना. तालुक्याची एवढी मोठी संस्था आहे. नाहीतर परत तुम्ही ऊस लावाल, परत तुम्हाला तिथं पाया पडायला जावं लागेल. मी काय सारखा फोन करत बसणार, कुणाला करणार? एवढा जर टोकाचं झालंय. त्यामुळं तुम्ही सगळे विचार करा या विषयावर. तुम्ही सभासद असा अगर सभासद नसा, कारखान्याच्या बाबतीमध्ये आपली भूमिका एकदम स्ट्रॉंग असली पाहिजे. वरची तुम्ही चिंता करू नका. देवाभाऊ चुकीच्या कामाला समर्थन करणार नाहीत, हा विश्वास मी तुम्हाला देतो. त्यांनी त्या दिवशी स्पष्टपणे सांगितलंय की अशा विषयामध्ये मी पडत नाही. कारण 200-300 कोटीची प्रॉपर्टी असणारा कारखाना ह्याला 70-80-100 कोटीत कोण देणार? तसलं कोणी करणार नाही. आणि आता सगळेच असं सावध भूमिकेत आहेत. काय करणार, कसं करणार? आता मार्च तर आहे, मार्च एंडपर्यंत ह्याचा बाजार केला पाहिजे. तिकडं एमडी ह्याचा मोरक्या जयंत पाटील आहे. गणित सगळं समजून घ्या. या जिल्ह्यातले सगळे जे कारखाने विकलेले आहेत त्या कारखान्याचा मोरक्या हा जयंत पाटील आहे. त्याच्याशिवाय कारखाना विकला जात नाही. आता इथं सांगा ना, ही कुठल्या पार्टीत आहे? बँक कुणाच्या पार्टीत आहे? बँक जयंत पाटलाच्या ताब्यात आहे का नाही? हे तर तुम्हाला मान्य आहे. आता कारखाना कुणाच्या ताब्यात आहे? किरकोळ माणसाची नावं घेऊ नका, पण कुणाच्या ताब्यात आहे हे तुम्हाला माहीत आहे. आता कारखाना लिलावात घेणार कोण आहे? तो कुठल्या पार्टीत आहे? त्याची पार्टी कोणाला माहीत नाही. तो म्हणतोय मी या पार्टी, पण त्याची पार्टी कोणाला माहीत नाही. मग बँक कशी काय ह्यांना कारखाना देते? म्हणजे ह्याचा मोरक्या कोण आहे? जयंत पाटील आहे. परवा मी कवटे मंकाळा गेलो होतो, माझा सत्कार होता. आपला सचिन पण होता खिलारी, त्यांचा पण सत्कार होता. आणि तिथं मला ती माहिती घेतली मी. तिथं भाऊ 140 कोटी कर्ज आहे. आपलं 300च्या वर आहे, पण त्या कारखान्याचं 140 कोटी कर्ज आहे. बँकेनं परवानगी दिल्या जागा विक्री करायला. काय रीतसर दर काय काढलाय? 35 लाख रुपये गुंठा. किती? 35 लाख रुपये गुंठा. जागा किती आहे? किती असेल? 280 एकर. महाकाली कारखान्याची जागा किती आहे? 280 एकर. अरे 140 कोटी फेडायला किती एकरी काय लागतंय बघा की. तेवढं इकून ते सभासद ठेवा की. पण नाही, जयंतराव म्हणतोय बंद पाडा, लिलाव काढा, मी घेणार. कारण माझ्या बापानं मदत केली आहे. त्याचं म्हणणं काय? माझ्या बापानं मदत केली आहे. मला ती सगळी लोक परत दुसऱ्या दिवशी आली, मला सांगत होती. मी म्हटलं जयंत पाटलाला कारखाना कशासाठी पाहिजे? तर ते म्हटले प्रॉब्लेम असा आहे, तिथं कारखाना क्षेत्रावरती राजाराम पाटलाचा पुतळा बसवला आहे आणि नानासाहेब सगरे साहेबांचा पुतळा आहे. नानासाहेब सगरे साहेबांचा पुतळा हा रस्त्याच्या कडेला आहे, रोडवरनं दिसतोय. आणि राजाराम पाटलाचा पुतळा हा कारखान्याच्या आतमध्ये, ती रोडवरनं दिसत नाही, फक्त कामगाराला दिसतंय.
मग जयंत पाटलाला राग काय माहिती आहे का? माझ्या बापाचा पुतळा आतमध्ये का बसवला, आता मी कारखानाच विकत घेणार. आपल्या बापाचा पुतळा कुठं आहे का? थडगं बिडगं आहे का? हा, आपलं थडगं कुठं पूर्वी बांधायचे, आता कोण कोण सांगते ती बांधू नका, सगळ्यांनी काढून नेऊन वड्यात टाकून टाकलं. मग मी त्या सभासदांना म्हटलं, त्या नेत्यांना म्हटलं, आता कारखान्याची निवडणूक लागली आहे, जाहीरनामा काढा आणि जाहीरनाम्यामध्ये तुमचे सगळे मुद्दे टाका आणि त्यात एक मुद्दा असा टाका, आमची सत्ता आली तर राजाराम पाटलाचा पुतळा काढून आम्ही नदीत फेकून देणार. लिहून टाका डायरेक्ट त्यामध्ये. जर त्या पुतळ्यामुळं जर ह्याला एवढा राग येत असेल की मी अख्खा कारखाना विकत घेणार पैशाच्या मस्तीवरती, पैशाच्या जोरावरती, तर तो पुतळाच काढून आम्ही नदीत फेकून देतो की तुम्ही आम्हाला सत्ता द्या. लोक देतील का नाही? आता जतचा कारखाना तिकडं प्रचार काय करत, गोपीचंदनं तिकडे उभा राहायचं नाही, बाहेर ना आलाय. आता ह्यानं कारखाना घेतलाय जतचा, तिकडं संभाजी आप्पाचा कारखाना, तिकडं मिरजचा आरगचा कारखाना. आता इथला घेता येत ना, तर इथल्या लोकांना द्यायचं हे प्रकरण सुरू आहे. हे नीट विषय समजून घ्या व्यवस्थितपणे आणि ह्याच्या विरोधात उठाव करा. अण्णासाहेब डांगे साहेबांचा कारखाना, आता सदाभाऊ सांग त्यांच्या आता भाषणात तुम्ही ऐका व्यवस्थितपणे. काल मला हे पत्र दिल्यानंतर, व्हायरल झाल्यानंतर मला अहिल्यानगर जिल्ह्यातल्या एका सहकार्याचा फोन आला आणि त्यानं सांगितलं की 54 कारखाने महाराष्ट्रातले विकलेले आहेत आणि त्याची याचिका आम्ही संभाजीनगरच्या उच्च न्यायालयामध्ये खंडपीठात दाखल केलेली आहे. तुमची सदाभाऊंची आम्हाला मदत पाहिजे. मी म्हटलं तुम्ही सोमवारी मुंबईला या. असं एक नाही, 54 कारखाने राज्यातले विकलेले आहेत कमी दरामध्ये. आता बाकीचं काय झालंय ते जाऊ द्या, पण हा आटपाडीचा कारखाना आपल्याला विकू द्यायचा नाही. चालवायचा असेल तर तो सभासदांनी चालवायचा. त्याची व्यवस्था कशी करायची त्या तुम्हाला जमत असेल तर द्या. सभासद काय करायचं, कसं करायचं आम्ही यंत्रणा उभा करू. सदाभाऊ मी यंत्रणा उभा करतो. जर तुम्हाला सभासदाचा कारखाना चालवायचा होत नसेल तुम्ही सांगा, आम्हाला चालवा, आम्हाला करार करून द्या, आम्ही तो कारखाना चालवतो आणि व्यवस्थितपणे चालवतो आणि तो सभासदाचाच राहील असा चालवतो. तो आम्हाला नको आहे अजिबात. म्हणजे हे कधी शेवटचा पर्याय. तुम्ही चालवा सभासदांचा म्हणून, आम्हाला त्यात अजिबात इंटरेस्ट नाही. तुम्ही चालवा पण तो सभासदांचा असला पाहिजे. एवढे वर्ष चालवताय ना तुम्ही, आता आणखी चालवा, कुठल्याही पार्टीने चालवू द्या, आम्हाला त्यामध्ये दुमत नाही. ते म्हणतात गोपीचंद पडळकरला कारखाना बंद पाडायचा आहे. बरं आता मला कारखाना बंद पाडायचा आहे, मग आता एवढे दिवस बंद पाडलाय ते कुणी पाडला? किती वर्ष झाली? 2017 पासून आता 2025 आहे, 8 वर्ष झाली. आम्ही कधी कारखान्याचं नाव पण काढलं नाही. मागे एकदा आम्ही निवडणूक लावली होती कारखान्याची, सगळे पळवले. आम्हाला माहित होतं निवडून येत नाही, पण ताणायला काय अडचण आहे. एक जरी फॉर्म भरला तर सगळ्यांना पळायला लागतं. तेव्हा तर सगळ्यांनी फॉर्म भरून पॅनेल लावलं होतं. एवढ्या मोठ्या सभासद जरा कमी होते. सुतगिरणीची पण एकदा आम्ही निवडणूक लावली होती. धुळादादा देवडकर एकदा बिनविरोध सुतगिरणीचे डायरेक्टर झाले होते. आम्ही सारखे. म्हणून तुम्ही सगळ्यांनी या बाबतीमध्ये सजग व्हा आणि ताकदीनं सगळे तुम्ही पुढे या. कसल्याही परिस्थितीमध्ये कारखाना हा सभासदांचा राहतोय, कारण एवढा बाजारच केला, एवढा सगळा भानगडी केलेत आणि हे सगळं कागदोपत्री आहे. ह्यातनं कुणी वाचवू शकत नाही. आजचं उद्यावर जाईल. सुतगिरणीचं मी सांगेन नाही ते लय व्यवस्थित केलंय. अरे चोऱ्या करणारा माणूस कुठंतरी चुकत असतो. आपल्या घरात चोऱ्या करून गेला तेच काय तर राहतं, पोलीस आणतात नाही शोधून. काय काय चोर महिनाभर सापडत नाहीत, 2 महिने सापडत नाहीत, 6 महिने सापडत नाहीत, वर्षानं सापडतो. लोकांना वाटतं अरे चोरी करून गेला सापडला कसा नाही, काय तरी त्याचं राहतं. आता ह्या चोराचं तर सगळं कागदोपत्रीच राहिलंय, सगळे पुरावे आहेत. एवढा मोठा बंच आहे, सगळ्या अधिकाऱ्यांनी नोटिसा काढलेल्या. तुम्ही कशा पद्धतीने ह्यांनी या जमिनीच्या बदल्यामध्ये लोटेवाडी आणि इटकी गाव माहिती आहे ना सांगोला तालुक्यामध्ये, तिथं माळाची जमीन घेतल्या. काय ती जमीन घेतल्या, तिची किंमत किती दाखवल्या? 40 कोटी रुपये. हा महादेवराव बी दबकत बोलते. 40 कोटी रुपये आणि आटपाडीतल्या जमिनीची किंमत दाखवल्या 4 कोटी रुपये. बघा डोकं. त्यांना वाटलं ह्याच्यानं काय माहीत नाही, असे ठोकायला लागलेत. आता ही सगळी कागद आल्यानंतर डोकं धरून बसलेली. तिकडं इटगीच्या आणि लोटेवाडीच्या माळावरच्या जमिनीची 40 कोटी रुपये कागदोपत्री दाखवलंय आणि आटपाडीच्या सुतगिरणीची जमीन आहे ती 4 कोटी रुपयाची आहे. आता ज्यानं कोणी दाखवली तो पहिला जेलमध्ये ह्याच्या आधी जाईल, जो कोण व्हॅल्युएटर असेल तो. म्हणजे असं सगळं व्यवस्थितपणे त्यांनी नियोजन केलेलं आहे. आणि बोलतोय रुबाबात एवढं ना, अरे बापरे, जणू काय ह्यो अख्खा तालुका ह्यो चालवतोय.
अख्ख्या तालुक्यातल्या चुलीबिली ह्योच पेटवतोय, सगळ्या घरात धान्य आणून टाकतोय, साखर बेकर पावडर सगळं ह्योच भरतोय, अशा रूपात बोलतोय नाही सांगा. असं नाही तसं नाही, ते मी सुतगिरणी परत दिल्या. भाषा काय? मी सुतगिरणी परत दिल्या. आता सरकारचं 24 कोटी, त्यातलं भरलं 10 लाख रुपये. बँकेचा लिलाव 40 कोटीचा, तो घेतला 11 कोटीला, म्हणजे 11 कोटी 10 लाख रुपये. ह्यानं कमवलं 200 कोटी रुपये आणि ती सगळं परत भंगार परत सुतगिरणी नावावर केलंय आणि परत सरकारचं पैसे ह्यांनी फेडायचं. मी परवा वस्त्रोद्योग मंत्री महोदयांना भेटलो, म्हणलं ह्यो धंदा बरा आहे, म्हणलं राज्यामध्ये चालू आहे. ते म्हणले काय झालंय? मी म्हणलं असं अहो म्हणले सगळे बाकीचे लोक कापडं घालायला येतात, तुम्ही कापडं काढायला आलाय. म्हणलं ही कापडं काढायची आहेत पण नीट काढा तुम्ही म्हटलं. आणि त्यांनी सगळं बरोबर की नाही? आपण चांगल्या पूर्ण ताकदीनं आपण लढवू, पॅनेल लावू, जिल्हा परिषद पंचायत समिती. आपल्याकडे आता गडी एवढं मजबूत आहेत, काही चिंता करू नका. आणि तालुक्यातल्या लोकांना माहीत आहे आम्ही काय काम केलंय. 4 वर्ष मी आमदार होतो विधान परिषदेचा, आज 50 लाखाचं हेच काम आहे बघा समोर तुमच्या. प्रत्येक गावात मी काम दाखवू शकतो, प्रत्येक गावात. ह्या गावात किमान 12 ते 13 सभा मंडप दिले असतील. किती दिलेत बाळासाहेब? 10 सभा मंडप नुसत्या करगणीत दिलेत. 1990 पासून जे आमदार होते त्यांची यादी काढून बघा, त्यांनी 10 दिलेत का बघा. मी राजकारण सोडून देतो. या नुसत्या करगणी गावामध्ये प्रत्येक गावात आम्ही काम दिले, प्रत्येक गावात. महाराष्ट्रभर पण दिले आम्ही काम. सदाभाऊ मी पोरं इथे. मला एकदा 10 कोटी रुपये नगर विकासचा निधी मिळाला. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या स्मारकाला मी निधी दिला होता. मुंबईमध्ये मानखुर्दला तुम्ही मंदिर बघताय मायका देवीचं, मागे 1 कोटी रुपये दिलेत, आता 5 कोटी रुपये दिलेत. 5 कोटी रुपये आत्ता दिलेत. अरे म्हटलं एकच जागा आहे, शिवा मुडेनं अर्जुन मुडेनं सांभाळून ठेवल्या, लोक रोज घुसायला लागलेत, तर आता 5 कोटी रुपये दिलेत. अख्खं 1-2 एकर जागा तुमच्या ताब्यात राहील मुंबईमध्ये, अशी व्यवस्था केली आहे. आम्ही विधायक काम करतो. आम्हाला राजकारण हे विधायक कामासाठी करायचं आहे. पैसे आल्यानंतर कपडे वगैरे माणूस चांगली घालू शकतो, गाडी बिडी, पण पैसे आल्यानंतर अक्कल बुद्धी आणि नियत बदलते असं अजिबात होत नाही. असा काही खानापूर आटपाडीतल्या लोकांचा गैरसमज आहे की पैसे जास्त असल्यानंतर अक्कल आणि बुद्धी आणि नियतीमध्ये फरक पडतो. असं काही होत नसतं. कपडे बिपडे चांगले येतील, बंगला येईल, गाडी येईल, सगळं गॉगल बिगल भारी येईल, पण तुमच्या बुद्धीत नियतीमध्ये अजिबात फरक पडत नाही. तुमची नियत जी काल होती ती आज आहे, ती उद्या आहे. काय काय जणांचं नशीब चांगलं असतं, प्रोटेक्शन मिळत राहतं. पण एक दिवस नीतीचा काळ आहे, प्रोटेक्शन निघालं ना कातडं पण अंगावर राहत नाही, ते जातच. आणि ते आज ना उद्या जाणार आहे. वेळेची वाट बघा. जे कारनामे सुरू आहे, जे कारनामे झालेत गेल्या अनेक वर्षांपासून, जरा ग्रहमान चांगला असेल म्हणून कोणाचं तरी वरनं जरा ह्याचा फोन, त्याचा फोन, आमचा फोन, तमका फोन असं होत राहतं. तर ते जास्त दिवस टिकत नसतं. गरिबांना त्रास देणं, राजकारणाचा गैरवापर करणं, पोलीस प्रशासनाचा गैरवापर करणं, तहसीलदार कार्यालयाचा गैरवापर करणं, ह्या गोष्टी जास्त काळ टिकत नाहीत. आणि त्याचा प्रत्यय तुम्हाला येईल. मी करगणीतनं बोलतोय. आणि काही दिवसांनी तुम्ही सांगा हे प्रकरण. मी तुम्ही कुठं काही जात नाही. जतला गेलो म्हणजे काय लय लांब गेलो अशातला भाग नाही. जत फार जवळ आहे. आणि त्यामुळं तुम्ही या सगळ्या विषयामध्ये जरा द्वेषानं या विषयात या. नाही तर चाललंय त्यांचं चालू द्या. तानाजी लवटे अध्यक्ष झाला आहे, आम्हाला काय करायचं. वसंत हाके आज स्टेजवरती आले, ते बोलतात आम्हाला काय करायचं. महादेव पाटील कागद काढतोय, जाऊ द्या एकट्यानं. महादेव पाटील कागद काढतो हे बी कळू द्या तालुक्याला म्हणून बोललो. आणि त्यामुळं हे काय एका दोघाचा चौघाचा विषय नाही आहे. हा विषय तालुक्याच्या अस्मितेचा विषय आहे. ही अस्मिता आहे. मता दिवशीची अस्मिता असते, मग कारखाना ही अस्मिता नाही का तालुक्याची? ही तालुक्याची अस्मिता आहे ना कारखाना. आणि तो आमच्या बाप जाद्याच्या रानामध्ये उभा राहिलाय म्हणून आम्हाला राग येतोय, तळपायाची आग मस्तकात जाते. मी तिथं गेलो होतो परवा, तेव्हा त्या मुली रडत होत्या, तिथल्या महिला रडत होत्या की आमची जमीन आमच्या घरच्या लोकांनी दिलेली आहे, आम्हाला आता जनावरं फिरवायला सुद्धा जागा नाही. त्यांच्यासाठी आपल्याला लढणं गरजेचं आहे आणि त्यांच्यासाठी काम करायचं आहे, सभासदांसाठी काम करायचं आहे. आणि हा कारखान्याचा बिझनेस न होता तो कारखाना लोकांचा राहिला पाहिजे, यासाठी आपल्याला काम करायचं आहे. आणि ते आपण निश्चितपणे यशस्वी करू, काय पण करू दे. आता हे सगळे एक होऊन काय काय भानगडी करणार, मला काय करतोय बघू. जर काय नाही जमलं तर जिल्हा बँक तर तिथं जाऊन ठोकून टाकू, सगळं आउट करून टाकू, काय तर करू गडबड. काय सुद्धा मागं पुढं बघायचं नाही. 4-8 दिवस जेलमध्ये जायला लागलं तर चालेल, पण या विषयामध्ये आक्रमक म्हणजे आक्रमक,
त्यात आपण मागं घ्यायचं नाही. माझ्यानंतर सदाभाऊ बोलतील. धन्यवाद साहेब. मंडळी, खरं तर सोन्याला आकार देणारे आणि कारागिरी या मातीमध्ये आपण पाहिले. सोन्याला आकार देऊन त्या सोन्याचे दागिने करणारे अनेक कारागिरी या मातीमध्ये झाले, परंतु माझ्या शेतकऱ्याच्या मातीचं सोनं करणारा एकच कारागिरी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला, ते नाव सदाभाऊ. मी आमंत्रित करतोय महाराष्ट्र राज्याचे मंत्री सन्माननीय सदाभाऊ खोत यांना आपल्या समोर संबोधित करतोय. कुणीही उठायचं नाही, प्लीज जागा सोडायची नाही. मानगंगा बचाव परिषदेच्या वतीनं या ठिकाणी होत असलेली दिगंजीमध्ये हे सभा, या सभेसाठी आणि ज्यांनी या ठिकाणी नेतृत्व या बचाव समितीच्या माध्यमातून साखर कारखान्याचं जे करत आहेत ते माझे सहकारी आदरणीय गोपीचंदजी पडळकर, त्याचबरोबर कृती समितीचे अध्यक्ष आदरणीय तानाजी लवठे, ब्रह्मानंदजी पडळकर, वसंतजी हाके, तात्यासो होनमाने, आदरणीय महादेव पाटील, आदरणीय विनायक पाटील, आदरणीय जयवंत सरगर, आदरणीय साहेबराव खिल्लारे, तुकाराम जानकर, आदरणीय संदीप ठोंबरे, उमाजी सरगर आणि आदरणीय व्यासपीठ जमलेल्या शेतकरी भावांनो, तरुण मित्रांनो आणि पत्रकार भावांनो, एक चांगला विषय या ठिकाणी साखर कारखाना मानगंगा बचाव कृती समितीने घेतला, त्याबद्दल मी समितीला मनापासून धन्यवाद देतो आणि सर्व सभासदांना, माझे सहकारी आदरणीय गोपीचंद पडळकर यांच्या बरोबर आणि तुमच्याबरोबर या लढ्यामध्ये एक शेतकरी नेता म्हणून मी खांद्याला खांदा लावून तुमच्याबरोबर शेवटपर्यंत असन, हा शब्दसुद्धा या सभेमध्ये मी तुम्हाला देत आहे. मला पडळकर साहेबांचा फोन आला, म्हणले भाऊ आमचा साखर कारखाना वाचवायला लागतोय, तुम्हाला यायला लागतंय. मी म्हणलो हा आमचा जुनाच धंदा आहे, अलीकडे जरा आम्ही हत्यारं आड्याला बांधले ती. म्हणलं दुकान लावायला लागल तेव्हा हत्यारं असली पाहिजे ती. भावांनो, ही एक मोठी गंमत आहे. तुम्ही सगळे खानापूर आटपाडी तालुक्यातले शेतकरी आणि तुम्हाला सगळ्यांना सोन्या चांदीचे शेतकरी म्हणतात, परंतु माती आणि आई ही समान असते. ज्यावेळी जमिनीचा तुकडा विकला जातो त्यावेळी अनेक शेतकरी असे आहेत की गावात तोंड सुद्धा काही महिने दाखवत नाहीत. म्हणजे मातीला आम्ही आई म्हणतो आणि असा काळजाचा तुकडा ज्या शेतकऱ्यांनी आपली माती, आपली आई उद्योग उभा करायला दिला, या सगळ्या शेतकऱ्यांना मी मनापासून दंडवत घालतो की तुम्ही तुमची आई खऱ्या अर्थानं लेकरांचा उद्धार करायला, परिसराचा विकास करायला त्या ठिकाणी उभा केली, सेवेला उभा केली. आणि आज साखर कारखान्याच्या विक्रीतून
आपल्या आईचा सुद्धा जाहीर लिलाव ही मंडळी करायला उभा राहिलेली आहे। या जगामध्ये आपल्या आई एवढं कोणी श्रेष्ठ असत नाही, कारण आमची काळी आई ही आमची माती आहे आणि या मातीला जर तुम्ही हात लावणार असाल तर त्या काळ्या आईची लेकरं बनवून आम्ही शांत बसणार नाही, हे ठरवून तुम्हाला कामाला लागावं लागेल। गोपीचंद पडळकर ते आता आमदार आहेत। आम्ही दोघं अन्याय झाला की आम्ही पळत सुटतो, कारण आमच्या आमदारक्या ह्या जहागिर्या नाहीत, जहागीरदार म्हणून मिरवायला नाहीत। आमच्या आमदारक्या गावगाड्यातल्या सामान्य माणसाच्या बाजूनं लढण्यासाठी आहेत, याची जाणीव आम्हाला आहे। आणि म्हणून मी नेहमी म्हणायचं, प्रस्थापित विरुद्ध विस्थापित, वाडा विरुद्ध गावगाडा, ही लढाई अजून संपली नाही। गेली अनेक वर्ष रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपलं स्वराज्य उभा करत असताना काय केलं? वाड उद्ध्वस्त केलं आणि सामान्य माणसाला उभा केलं। आता सुद्धा आपल्याला वाड उद्ध्वस्त करावं लागतील आणि सामान्य माणसाला उभा करावं लागेल। तुमची सूतगिरण 11 कोटीला विकली। अरे नवी सूतगिरण उभा करायला 100 कोटी खर्च येतोय। हिने केवढ्यात आणली? 11 कोटीत। वरचा जमिनीचा निलाव काढला, त्याच्यात बी मिळवला असतील। आता कारखाना घेणार, आमदारांनी सांगितलं, त्याच्यात जमीन विकून म्हणजे तिथं आता गुंठ्याला दर 15 ते 20 लाख असेल, 15 लाख म्हणजे तिथं 250 ते 300 कोटी आणणार। 250-300 कोटी एवढा पैसा आणल्यावर 4-2 चमचे पाळायला येतात। कोण हाडकावरचे असतात, कोण लाकडावरचे असतात, कोण चपटीवरचे असतात। एवढा पैसा आला की गडी तर दरबारात आलं, कोण उजव्या हाताला, कोण डाव्या हाताला, आणि हिने गावात सांगायचं की आपल्याला आपले साहेब आता कारखाना वाचवणार आहेत आणि म्हणून ते विकत आपले साहेब घेणार आहेत। तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो, ही एवढी गंमत मोठी आहे। जिल्हा मध्यवर्ती बँक ही यांची गब्बर शिंग आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये डायरेक्टर कोण? हेच असतात। तालुक्याचा आमदार सुद्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेला डायरेक्टर म्हणून जातो। आता आमदार की मिळाले हो, 1-1.5 लाख रुपये पगार मिळतो। या रेल्वे फुकट आहे, इमान फुकट आहे, इष्टी फुकट आहे, मग तिकडं काय चाटायला जायचं आहे का? सगळं मिळतंय। पण आता मानसिंग भाऊ आमदार बी होतं आणि बँकेला चेअरमन बी होतं का? त्याला माहित आहे अल्लीबाबाची गुहा आहे। ही सगळं 40 चोरच आहेत, ही टोळीच आहे अल्लीबाबाची। बँकेत यांनीच जायचं, कारखान्याला कर्ज कुणी द्यायचं? यांनीच द्यायचं। कारखाना कुणाचा? ह्यांचाच। पुन्हा ते कर्ज थकवायचं कुणी? यांनीच। पुन्हा कर्ज थकलं म्हणून कारखाना विक्रीला कुणी काढायचा? यांनीच। आणि विकत कुणी घ्यायचा? यांनीच। ह्यांचा मेळच लागत नाही। असं राज्यामध्ये किती साखर कारखाने होते?
206 साखर कारखाने कोऑपरेटिव्ह होते राज्यामध्ये, 206. या बहादरांनी आतापर्यंत तुमच्या मानगंगा कारखान्यासारखं 106 कारखाने विकत घेतली ती, 106. आणि कितीला घेतले? काय कारखाने 10 कोटीला घेतले, काय 16 कोटीला घेतले, काय 50 कोटीला घेतले, काय 60 कोटीला घेतले. बर कारखाना कोऑपरेटिव्ह मध्ये असला की तोट्यात जातो या, आणि प्रायव्हेट झाला की फायद्यात येतो या. आणि म्हणून भावांनो, मी तुम्हाला सांगतो, ही लढाई आपल्याला ताकदीनं लढावी लागेल. इथं आता आमदारांनी सांगितलं, तुमचे अमर देशमुख साहेब हे सांगतात, हे देवाभाऊनं सांगितलं, अमर अकबर अंतोनी देवाभाऊनं सांगितलं. आम्ही देवाभाऊंना भेटलो. अहो म्हणलं कारखाना इकायला तुमचा पाठिंबा आहे म्हणते ती. ते म्हणलं कोण? आम्ही म्हणलो अमर. कोण अमर? मला काय माहित नाही, मी ओळखत नाही. त्यानं लगेच सही मारली, हे असं चालत नाही. अरे या राज्याचा मुख्यमंत्री देवाभाऊ एकमेव असा आहे की त्याचा साखर कारखाना नाही, सूतगिरण नाही, बँक नाही, दवाखाना काय नाही. ते काय हाणत नव्हतं म्हणून तुम्ही विरोध करत होता. आता त्या सत्तेवर आलं म्हणून तुम्ही त्याचं नाव घेताय. पण यांना माहित नाही देवाभाऊच्या बाजूला आम्ही दोघं उभा आहे. तुम्हाला आत प्रवेश नाही. आता मी तुम्हाला सांगतो, आता अधिवेशन मध्ये महिनाभर आम्हा दोघांना काही काम नाही. हा साखर कारखाना शेतकऱ्याच्या आणि कामगाराच्याच मालकीचा राहील. तो आम्ही जाऊ देणार नाही. होत नाही. आता कारखाने वाचवायची बचवायची लढाई ही घ्यावी लागेल. आणि ही लढाई अण्णा हजारे, मेघाताई पाटकर, माजी आमदार माणिकराव जाधव यांनी आझाद मैदानावरनं सुरू केलेली होती. आता हायकोर्टामध्ये काही कारखान्याची प्रकरणं आहेत, 54 कारखान्याची. आणि निश्चितपणानं ती लढाई आम्ही आता हातामध्ये घेणार आहोत. काय मी तुम्हाला सांगतो, 1951 साली पहिला सहकारी साखर कारखाना, सहकार महर्षी म्हणून ज्यांना आपण ओळखतो, ते विठ्ठलराव विखे पाटील यांनी अहिल्यानगरमध्ये सुरू केला 1951 साली. त्यांच्याबरोबर होते बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ. खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये सहकाराचा पाया घातला. यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये सहकार वाढला पाहिजे म्हणून जीवाचं रान केलं. आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचे हे चेले सगळे चपाटे यांनी सहकार चळवळ महाराष्ट्रामधली मातीत घातली. अरे गुजरातमध्ये 17 साखर कारखाने आणि 17च्या 17 हे कोऑपरेटिव्ह आहे, एकही खाजगी नाही. मगाशी आता सांगितलं आमचे जयंत पाटील साहेब, तिकडं आप्पांचा कारखाना घेतला. वाटेगावला अण्णासाहेब डांगे यांनी कारखाना काढला होता. तिथं ते हायकोर्टमध्ये गेले. तो कारखाना ताब्यात, ती जागा आणि लायसन ताब्यात घेतली. कवठे मंकाळचा घेतला, जतचा घेतला, धाराशिव, अजून ते राज्यभर पसरत चाललंय. आरगचा बी घेतला. आता मग आपण विचार करायला पाहिजे, तुमच्या भागामध्ये गड्यानो पाणी आलंय, थोडं तुम्ही आता पाणी दाखवा, हे वैभव आपण वाचवूया. हा कारखाना जर 200 एकर जमीन असेल, कारखान्याला काय 30-35 एकर लागते. 100 एकर कारखान्याला जमीन ठेवूया.
100 आपण प्लॉटिंग करूया, कारखान्याचं कर्ज फिडूया आणि कारखाना शेतकऱ्याच्या मालकीचा ठेवूया. साधं गणित आहे. त्याला काय करायला लागते? पण मी तुम्हाला सांगतो, साखर कारखाना जर जिवंत राहिला तर या भागातल्या तरुणाच्या हाताला काम मिळेल. या भागामध्ये अनेक उद्योगधंदे वाढायला लागतील आणि साखर कारखाना तोट्यात जातच नाही हो. मी त्याचा कुळून अभ्यास केलाय. बघा, मी तुम्हाला साधं गणित सांगतो. ही काही करू दे, हे काही सांगू दे, लबाडायत चालेल. 1 टन ऊस घातला, कसा बी ऊस गाळून दे, कसा पण, 1 टनापासून 120 किलो साखर निघते. अगदी 110 किलो धरूया, कारण 10 किलो सोडून देऊ. त्यांची बारशी, लग्न, जावळं, उत्तर कार्य असतात. 110 किलो साखर निघते. 110 किलो 110 किलो साखरेचा बाजारभाव 35 रुपये धरूया, तरी सुद्धा 3850 रुपये झालं साखरेचं. 3850. 1 टन ऊसापासून मळी निघत्या 45 किलो. 45 लिटर धरा, किलो राहून दे, 45 लिटर. साधं गणित आहे. आपल्याकडे पूर्वी गुराळ घरं असायची बघा. 15 लिटर तेलाचा डबा. त्या गुराळ घरामध्ये ती घमी मुतिवल्यो, कायलत नाहीत का, घमी मुतिवतात. तो मुतिवल्यो गाळ राहिला. 15 लिटरचा डबा तो मळीचा जर आपण भरून ठेवला आणि 15 दिवसानं जर आपण दारू काढली, 15 दिवसानं आपला कारखाना दारू काढायचा म्हणजे अगदी हायपाय कारखाना. चुलीवर डबा, त्याला नळी घालायची, वर नळीला शान लावायचं. ती प्लास्टिकची नळी जर्मलच्या डिचक्यात पुढं ठेवायची. डिचक्याचं चवडकं करायचं, बादलीवर पाणी भरायचं, त्या पाण्यात ते डिचकं ठेवायचं. खाईनं जाळ लावला की नळीतनं वाफ येते. 2 बाटल्या कडक आणि 1 बाटली नरम निघायची. म्हणजे एका डब्यामध्ये 3 बाटल्या. 45 लिटर मळीपासून प्रमाणात 9 बाटल्या निघायच्या. आम्ही धंदा केलाय तो. मग 9 बाटल्या दारू 1 टन ऊसापासून. आता देशी क्वार्टरची किंमत किती आहे? क्वार्टर कोण कोण आणतं या? 70 रुपये. 80 गेल्या का 70 वर आहे? एका क्वार्टरला 70 रुपये. आम्ही आता दिवशी आणायची बंद केल्या म्हणून दर विचारला. आता 70 रुपयाला क्वार्टर. मी म्हणतो 200 रुपयाला बाटली पकडूया. जरा दर कमी करू, होलसेलचा दर लावूया. तर बाटल्या 9 गुणिले 200 किती झालं? 1800. हे 3800. 5650 रुपये झालं दारू आणि साखर. मी सांगितलं 373 डिस्लरी दारू निघती. ती तर वाप अजिबात वाया जात नाही. तिथं अवरेज जास्त आहे, आपला अवरेज कमी पडतं. ब्रह्मानंद त्यांचा अवरेज 11 बाटल्याचा आहे. आपल्या 9 बाटल्यावर भागवलंय आपण. बगॅस 250 किलो. बगॅसचे पैसे आज बगॅसचा दर जर बघितला तर 5, 6, 7 रुपये किलोनं बगॅस जात आहे. मी म्हणतो 200 रुपये धरूया, तरी 5800 रुपये झालं. राख राहून दे त्यांना. पडळकर साहेब राखाचे बी पैसे होतील, पण खाऊन देतील राख. त्यांचा वाढदिवस असते ती. म्हणजे 5800 1 टन ऊस गाळायचा खर्च चांगल्या साखर कारखान्याचा येतोया 1200 1300. मी म्हणतो बाबा 3000 रुपये धरा.
2-2.5 हजार रुपये जरी गेला तर 3, 3.5, 4 हजार रुपये एका टनाला भाव. आता हे देती 3200-3300 4,000 रुपये एका टनाला भाव द्यायला येऊ शकतो. एवढं पैसे राहते ती. मग या तोट्यात धंदा जातोय तर एवढं कारखाना करते ती कसं? पडळकर साहेब, तुम्हाला एक माहिती सांगतो. कोरेगाव सहकारी साखर कारखाना कोरेगावला शालनताईंनी काढला. काय नव्हतं हो कर्ज त्या कारखान्यावर. फक्त थकलेलं कर्ज कारखान्यावर होतं 14 कोटी. साला 14 कोटीला कारखाना निलावात काढला. आणि ब्रह्मानंद एक माणूस आपला 2 पैसे त्याच्याकडे होतं आणि त्यानं टेंडर भरलं की त्याचं टेंडर नियमात बसलं आणि ज्यांना घ्यायचं होतं त्यांचं उडलं. तिने काय केलं माहित आहे का? सत्ता किती वाईट असत्या पडळकर साहेब. जे जर टेंडर बसलं त्याला रात्रीचा पोलिसांनी उचलला, त्याला नेऊन बधा बदडला, पुन्हा आत घातला आणि त्याला म्हणले एवढं पैसे आलं कुठनं, तुझा धंदा काय? तो म्हणला भरलेले पैसे बी देऊ नका, वरनं काय लागल ती घ्या, पण मला जिवंत घरला सोडा. आणि तो कारखाना 300-400 कोटीचा 40 कोटीला कवडी मोल किमतीनं तो शेतकऱ्याचा कारखाना या सगळ्या बहादरांनी घेतला. म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांनी हा सहकार वाढवला आणि बारामतीकरांनी असले सगळे अल्लीबाबा 40 स्वार घेऊन महाराष्ट्रातली सहकार चळवळ माती मोल केली. आणि तुम्ही त्यांच्या वाढदिवसाला जाता, हार घालायला जाता. बरोबर आहे का नाही? पुन्हा काय काय गडी भाषण करतील. या तालुक्याचे भाग्यविधाते. कसलं भाग्यविधाते? सगळं घरदार इकायला लागलं या. बरं ती त्याचं इकणं आपलं इकतं या. आणि परत त्यांना गावात आले की हलगा लावून वाजवीत आणता या. घाण 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 काय हाणायची ते हान 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 हान. हायगाय करू नको. अरे अशा प्रस्थापितांना आरत्या बिरत्या लावून ओवाळू नका. ह्यांच्या पायावर पाणी वतू नका. अहो ज्याच्या पायावर कुत्रं सुद्धा मुतायला तयार नसतं या. ह्यो धंदा आता कुठेतरी बंद करूया. कारण कुत्रं बी शान आहे. मुतायचं झालं तर इलेक्ट्रिकच्या पोलवर टांगड्यावर करतंय. त्याला कळलंय निदान बल तर लागल, उजेड तर मिळल. म्हणजे ते सुद्धा आपला मूत वाया घालविना. हे वर्षानुवर्ष आपण धंदा करत आलो. या राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. या राज्यातला शेतकरी सन्मानानं जगला पाहिजे. म्हणून ऊसाची लढाई आम्ही 30 वर्ष लढलो. म्हणून आज ऊस उत्पादकाला 3,500 रुपये ऊसाला भाव मिळतोय. 3,500. नाहीतर या कारखानदारांच्या डोळ्यात डोळं घालायला सुद्धा शेतकरी कापायचा, थार थार कापायचा. चेअरमन लांब, डायरेक्टरला सुद्धा आपण बोलू शकत नव्हतो. आणि म्हणून निश्चित ही विकासाची गंगा मानगंगा सहकारी साखर कारखाना आपल्याला वाचवायचा आहे. कारण हा उद्योग माझ्या बापाचा आहे, तो जिवंत राहिला पाहिजे. ही भावना मनात ठेवून आपण काम करूया. बघा आमचं, तुम्ही आला, आम्ही दोघं बरोबर आहे. लक्षात आलं का तुमच्या? नाही, आमच्या दोघांचं आता बरं चाललंय का नाही मला सांगा. चाललेलं ते दोंडाव आमदार झालंय, मी दोंडाव झालोय. तिसऱ्यांदा मिळतंय का बघत बसणार? नाही मिळालं तर पेन्शिल मिळती या. काय ब्रह्मानंद सारखा आम्हाने सांभाळल का? तर महिन्याला 50-60 हजाराची गाय आहे. तुम्ही म्हणला लढायचं, आम्ही लढणार. तुरुंगात जायला लागलं तर जाणार. पण या प्रस्थापितांना आम्ही गाडणार आणि शेतकऱ्याचं वैभव जिवंत ठेवणार. आताच मला पडळकर साहेब
आपण आज कामाला लागल्याबरोबर व्यासपीठावरच मला एक जणाचा फोन आला, म्हणला माझं भाऊ नाव सांगू नका. म्हणलं अजिबात सांगत नाही. म्हणला आमच्या तासगावकडे बी जरा या, आमचा तासगाव बी वाचवायला लागतो. म्हणजे लोक चातका पक्षासारखी वाट पाहत आहेत. लढणारी माणसं कोणतरी आमच्या समोर आली पाहिजे. ती आता कृती समितीच्या अध्यक्ष त्यांचं भाषण मी ऐकलं तळमळीनं. लवटे साहेब, खऱ्या अर्थानं साखर कारखानदारी ही शेतकऱ्याच्या जीवावर आणि कामगाराच्या मनगटावरती उभा राहिलेली साखर कारखाना या महाराष्ट्रातली. पण हे वैभव शेतकऱ्याचा आणि कामगारांचा खऱ्या अर्थानं राजकारणातले हे अल्लीबाबा 40 चोर हे शेतकऱ्याचं वैभव थोडीला मिळवत आहेत आणि यांची खुवा नेस्त नाबूद करण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. मी तुम्हाला सांगतो, हा लढा तुमचा आटपाडीकरांचा राहणार नाही. तर महाराष्ट्रातले अनेक कारखाने आज कवडी मोल किमतीने घेत आहेत. ते महाराष्ट्रातला शेतकरी तुमच्या खांद्याला खांदा लावून आझाद मैदानावर सुद्धा उभा राहिलेला तुम्हाला दिसेल. मी आज या ठिकाणी सांगतो, तुम्ही घट्ट राहावा. अरे एखादा पुरगी द्यायला आपल्याकडे आला तर आपण अभिमानानं पूर्वी सांगायचं, ही आमची सूतगिरण आहे, मी तिचा सभासद आहे, हा आमचा कारखाना आहे, मी त्याचा सभासद आहे. अनेक शेतकरी पूर्वी असे असायचे की साखर कारखान्याचं सर्टिफिकेट शेअरचं फोटो भरून घरात लावायचे. बरोबर आहे का नाही? अनेक शेतकरी. आणि म्हणून भावांनो, एक खमक्या आमदार गोपीचंद पडळकरजी तुम्हाला मिळालेले आहे. अरे जत मधल्या जनतेनं त्यांना निवडून दिलं. का दिलं? तर हाच माणूस आमच्यासाठी लढू शकतो, हाच माणूस विकास करू शकतो. हे कुठे कळलं? जतला कळलं. मी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठीमागे सावलीसारखा का उभा आहे? मला माहित आहे, महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांच्या नरड्यावर पाय ठेवण्याची धमक कुणात असेल तर ते आमदार गोपीचंद पडळकर या माणसामध्ये आहे. तो लढाऊ माणूस आहे. आणि म्हणून आम्ही सामान्य माणसाचा प्रश्न घेऊन लढत असतो. काही लोक म्हणतात ही दोघं फुटत कशी नाहीत. आता कशाला फुटायचं? आता राहिलंय काय आमचं? या सगळ्या गड्यांना सांगतो, ज्या दिवशी गोपीचंद पडळकर मंत्री झालेला गुलाल लागल्याशिवाय सदाभाऊ शांत बसत नाही. तुम्ही चिंता करू नका. असं आम्ही शांत बसत नाही आणि आम्हाला लय काही लागत नाही. त्यांना तर अजिबातच लागत नाही. लेकरं नाहीत, बाळ नाहीत. ब्रह्मानंद लय बघू नको. मी त्याला सारखं म्हणतोय मला दत्तक घे, मला दत्तक घे. अरे रात्रंदिवस डोक्यामध्ये एकच प्रश्न, शेतकरी, शेतमजूर, बारा उलतेदार, त्यांची लेकरं बाळ यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं पाहिजे आणि मला त्यांच्यासाठी काम करायचं आहे असा म्हणणारा एकमेव आमदार कोण असेल तर त्याचं नाव आहे आमदार गोपीचंद पडळकर. मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून देवाभाऊनं विश्वास दाखवला आणि सांगितलं, अरे लढ गड्या, मी आहे तुझ्या पाठीशी. आणि पहिली सभा प्रचाराची महाराष्ट्राची जत मधनं घेतली. मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून हा लढाऊ माणूस आहे. मला माहित आहे माणूस लढायला लागला की मग त्याची जात पात धर्म काय बोलला सगळं काढती ती. कारण ह्यांना धंदा दुसरा काही नाही. यांना माहित आहे हाणायचं असलं तर सगळं उघडून काढायचं. मी मगाशी सांगितलं
प्रत्येक गावात 2-4 गडी आहेतच बिनकामाचं, त्यांना काही लय द्यायला लागत नाही. मी मगाशी सांगितलं, या खाडूकने एक चपटी दिली की गडी झिंगाला. प्रत्येक गावात आहेत 8-10 ती ब्रह्मदेवानं वर्ण सोडली. ती कडू काही काम बी करत नाहीत. सकाळी सगळ्याच्या अगोदर उठते ती आणि मोक्याच्या जाग्यावर बसते ती. तुम्ही बघा, धोट कपडे घालून पहिल्यांदा कोण चहा देतय का वाट बघती ती. काय काय गडी तर चहाच्या टपरी जवळच बसलेली असते ती. आणि उगाच एखादा आला की म्हणा, काय नाना कसं काय चाललंय, नाना तुम्हाला मानावं लागेल. काय राव तुमचा ऊस होता काल बघितला, नाना घराला रंग काय चांगला दिला या. एवढं म्हणलं की नाना वडापाव देत या, मिसळ देत या. ही कडू प्रत्येक गावात आहेत. ह्यांना काही धंदा नसतो. पाक अमेरिकेच्या ड्रम पासून माहिती सांगते ती. आता ह्याचं काय खरं नाही, यात जात या, आता ह्याच्या विरोधात लय वातावरण झालं या. ह्याला बायको विचारत नसते या. ह्याच्या घरात सगळं बिघडलंय. लेकरू ह्याला म्हणत असतं हे बेकारचोट बिनकामाचा आहे. ही प्रत्येक गावात आहेत. आता हे लढा उभा राहिला की गावातली पाखरं जागी होणार. पण गड्यानो गोफण अशी बनवा आणि त्यात जरा घोळलेला दगड घाला. असा गडी नजरत आला की वरच्या वरच उडला पाहिजे. कारण आपल्याला हे वैभव वाचवायचं आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक ही अलिबाबाची गुहा आहे. मी आज तुम्हाला सांगतो, या जिल्हा मध्यवर्तीमध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांना सळीतनं भाजी, नळीतनं भाजी, सळीतनं भाकरी दिल्याशिवाय मी आणि आमदार गोपीचंद पडळकर शांत बसणार नाही. बँकेचा डायरेक्टर होता, लग्नात लावते ती संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक. हार घालायला नाचत जाता आमचं पैसा आणून. हा कारखाना तर विक्री होतच नाही. पण सूतगिरणीचा सुद्धा पैचा हिशोब आम्ही वसूल केल्याशिवाय राहणार नाही. पैचा सभागृहात आम्हाला काम काय आहे दुसरं. आणि म्हणून परत एकदा मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की या लढ्यामध्ये अनेक लोक राज्यातले हळूहळू तुमच्यावर येणार आहेत. अनेक लोक येणार आहेत. त्या लोकांना बरोबर घेऊन ह्या लढ्याला बळकटी दिली जाईल. आणि मी आपल्याला जाता जाता एवढंच सांगतो की या सूतगिरण्या स्वामी रामानंद भारती सूतगिरण कुणाची आहे मी नाव नाही घेणार. आता खानापूर तालुका कोऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल, शेतकरी विणकर सहकारी सूतगिरण इस्लामपूर, प्रतिबिंब मागासवर्गीय कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रीज इस्लामपूर, तुमच्या सूतगिरणीचं विजया लक्ष्मी कॉटन मिल्स केलंय. आता दुसरी आमच्या तर इस्लामपूरला लय गंमत आहे. जागा एकच MIDC आणि सूतगिरण्या किती आहेत? 4. जागा 1, सूतगिरण्या 4. तुम्ही म्हणणार 4 सूतगिरण्या आहेत का? नाही, सूतगिरण बी 1. ह्या बाजूला बोर्ड वेगळा, मागच्या बाजूला वेगळा, पुढच्या बाजूला वेगळा, इकडं वेगळा, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर 4 बोर्ड. सूतगिरण एकच. पूर्वेकडनं शिरायचं आत, मशनरी त्याच बघायच्या. बोर्ड वेगळा. पश्चिमेकडनं आत शिरायचं, मशनरी कामगार टीच. फक्त बदल काय होतोय? पूर्वेकडनं शिरलं तर तोंड दिसतं या, पश्चिमेकडनं पश्चिमेकडनं आत आलं तर ढुंगान दिसतं या.
म्हणजे पार्ट शरीराचा फक्त बदलतो या माणूस तोच 4 सूतगिरण्या एकाच जाग्यावर आणि गावागावात येऊन हीच भाषणं देते ते आम्हाने राज्याचा आपल्या परिसराचा विकास करायचा आहे. केवढा विकास चाललाय. मी पडळकर साहेबांना मागा आम्ही दोघं बोलताना जरा मी म्हणायचा, पडळकर साहेब लय वाड्यांच्या नादाला लागू नका. खरं आहे का? असल्या फटकी माणसं आहेत, ही आपली सेना आहे, यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया. अहो ही चोरटी आहेत, ही लय वाईट आणि यांचं वैशिष्ट्य आहे ही किती बी हाणून देते. बघा एवढं सगळं हाणलं. आता यांनी मला शिक्षण संस्थेचं सांगितलं, यांना पैशाचा रोग झालाय, पैशाचा. आणि साला एवढे पैसे खाते ती तरी ह्यांच्या चेहरा बघितला तर तो दारिद्र्य रेषेगत दिसतो, एकदम गरीबाकात. तुम्ही बघा यांची तोंड बघा कशी असतील. आणि मग तुम्हानीच म्हणणार बाळासाहेब गेल्या आठवड्यातलं तुमचं जेवण नाद करायचा नाही. मग बाळासाहेब झग मारायला 2 बोकडं कापते या परत. ही कधी जेवायला बोलवीत नाहीत बरं का. तुमची आई शपथ सांगा हिने कुणाला जेवायला बोलवलं घरला, कधी बोलवीत नाहीत. अहो यांचं मी 35 वर्षात सगळ्या गड्यांचं अवलोकन केलं, कधीही जेवायला बोलवत नाहीत. आणि आपली बी जमात अशी आहे, तुकारामाच्या घरात जेवायला आले की सखाराम म्हणतो साहेब आमच्याकडे कवा येणार. हे जो उतूच चाललं या. आणि आपलंच खाऊन पोटावर हात फिरवून जाते ती. अरे हे कुठंतरी थांबवूया. या महाराष्ट्रामध्ये अशा प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आमदार गोपीचंद पडळकर लढला म्हणून जनतेनं निवडून दिला, हे सत्य आहे तुम्हाला सांगतो. अरे इतिहासामध्ये गोपीचंद पडळकरला कोण बी काय म्हणून दे, पण ज्यावेळी इतिहास लिहिला जाईल त्यावेळी इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरानं लिहावं लागेल की विस्थापिताची लढाई या महाराष्ट्रामध्ये कोण लढत होता, तर त्याचं नाव आमदार गोपीचंद पडळकर. अरे इतिहास लिहावा लागेल. आणि ह्यांचा इतिहास ज्यावेळी लिहिला जाईल त्यावेळी काय लिहायला लागेल, गोरगरिबांना लुटणाऱ्या टोळ्या कोण होत्या, तर अमर अकबर अंतुली. अरे हा इतिहास आहे. इतिहास हा लढणाऱ्यांचा लिहिला जातो, सामान्य माणसासाठी झुंजणाऱ्यांचा लिहिला जातो. आणि म्हणून त्या इतिहासाचे साक्षीदार आपण सगळे बनूया आणि आपली काळी आई वाचूया, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. इथंच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. खर तर आज आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे राम लखनची जोडी आहे. मंडळी वाजले की गाजले असं म्हटलं जातं. आपल्या आवाजाच्या माध्यमातून आपल्या कामाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर गाजणारे 2 राम लखनचे खरं तर या ठिकाणी आपल्या या कारखाना वाचवण्यासाठी मैदानात मध्ये उतरलेत. आज आपण सगळेजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालात. माझा शेतकरी बांधव असतील, माझा सभासद बांधव असतील, उपस्थित